जे सगळे प्रेक्षक व्ह्युअर्स ऑनलाईन सुद्धा कार्यक्रम पाहतायत, तुम्हा सगळ्यांचं सुद्धा ह्या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. ठाणेकर टाळ्या वाजवण्यात इतके कंजूस नाहीये, कमी माणसं आहेत. दीप प्रज्वलनानंतर मी मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. प्लॅनेट मराठी हेड अँड फाउंडर अक्षय बर्दापूरकर, आजचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी, लेखक, गीतकार श्री प्रवीण दवणे सर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपूरकर आणि धनंजय गांगल सर, लेखक, दिग्दर्शक आणि मनसेचे नेते श्री अभिजित पानसे, ह्या मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. इतर मान्यवरांनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं. जोरदार टाळ्यांनी आपण पाहुण्यांचं स्वागत करूया. त्यासोबतच आजची उत्सव मूर्ती प्राजक्ता माळी, हिला सुद्धा मी विनंती करते की तिने रंगमंचावर यावं. आपल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण सुरुवातीलाच करणार आहोत. मी ग्रंथालीच्या सौ धनश्री धारप मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. सगळ्यात आधी आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी, लेखक, गीतकार श्री प्रवीण दवणे सर. प्लॅनेट मराठीचे हेड अँड फाउंडर श्री अक्षय बर्दापूरकर सर. मनसेचे नेते, लेखक, दिग्दर्शक श्री अभिजित पानसे सर. आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती ग्रंथालीच्या वतीने हा सत्कार करण्यात येतोय. ग्रंथालीच्या वतीनं प्राजक्ता माळी हिचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येतोय. मी धनंजय गांगल सरांच्या हस्ते आपण प्राजक्ताचा सत्कार करतो. यासोबतच प्राजक्ता, तुला मी विनंती करते की तू सुद्धा ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपूरकर सर आणि धनंजय गांगल सर या दोघांचं इथे स्वागत करावं. यासोबतच मी व्यासपीठावर आमंत्रित करते प्लॅनेट मराठीचे CEO, अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री ह्याला सुद्धा.
प्राजक्ताला विनंती करते की तिने पुष्करचं सुद्धा इथे स्वागत करावं. त्यासोबतच ग्रंथालीच्या वतीने सौ धनश्री मॅडम सुद्धा पुष्करचं स्वागत करते. सगळ्या पाहुण्यांना आसनस्थ होण्याची विनंती. सगळ्यात आधी ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलाजपूरकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार रसिक हो, आपण सर्वांचं मी ग्रंथालीच्या वतीने स्वागत करतो. प्राजक्त माळी लिखित प्राजक्त प्रभा या कविता संग्रहाचे प्रकाशन ग्रंथालीच्या स्थापनेपासूनचा सहकारी आणि माझा मित्र प्रवीण डवणे व अक्षय बर्दापूरकर यांच्या हस्ते होत आहे. खरंच आम्हाला ग्रंथालीलाही आनंदाची गोष्ट आहे. ग्रंथालीने कवितेचा प्रवास आपला 1980 पासून सुरू केला. पहिलं ग्रंथालीने जे कवितेचं पुस्तक केलं ते कविता दशकाची. यात वेगवेगळे लेखक त्या काळात जे लिहिणारे तरुण होते, नंतर त्यांची जी छाप पुढे उमटवली त्या कवींना आम्ही निवडलं होतं आणि त्याचा आम्ही तो कविता संग्रह केला होता. त्यानंतर आम्ही नारायण सुर्वे यांचं सनद पुस्तक काढलं होतं. नंतर अशोक नायगावकरांचं पुस्तक केलं. संजय चौधरी यांचं कविता संग्रह काढला. चंद्रशेखर सानेकर यांचा कविता संग्रह ग्रंथालीने काढला. अशी 150 पुस्तकं कविता संग्रह ग्रंथालीने प्रकाशित केली आहे. आता या प्रवासात प्राजक्त माळी सहभागी झाली आहे. तिला मी शुभेच्छा देतो. या पुस्तकाला प्रस्तावना धनंजय गांगले यांनी लिहिली आणि शुभेच्छा व शब्द हे अभिजित पानसे आणि प्रवीण डवणे यांचे. आता मी थोडंसं तुम्हाला ग्रंथालीबद्दल सांगणार आहे. ग्रंथालीचं हे 46वे वर्ष आहे. या 46 वर्षात आम्ही 1200हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. दरमहा आम्ही शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये. तुम्ही जर ती भरली तर ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता. जसं तुम्ही प्लॅनेट एमची वर्गणी भरली की प्लॅनेट एमचे सगळे कार्यक्रम बघू शकाल, तसं तुम्ही ग्रंथालीची वर्गणी भरली तर ग्रंथालीची सगळी माहिती, चांगली आर्टिकल्स तुम्हाला वाचायला मिळतील. दरवर्षी आम्ही 25 डिसेंबरला ग्रंथालीचा कविता छापलेल्या आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडतील अशी मला खात्री आहे. थोडं वेळेच्या याच्यामुळे स्किप करतोय आणि थोडं जम्प करतोय. कौतुक घेतो ना. एनिवे, प्रवीण डवणे, अक्षय, अभिजित, सानिका, अमृता सगळीच ही मंडळी, त्यांचे मी आता जम्प केल्यामुळे त्यांचे काय वेगळे आभार मानायचे, ती आपलीच मंडळी आहेत. आणि शेवटी प्राजक्ताकडे परत येतो. कौतुक. प्राजक्त खूप मेथॉडिकल आहे. त्या मनाने ग्रंथालीची प्रकृती हौशी. काही जण गुलहौशी म्हणतात. अगं म्हणजे काळजी करू नको, होईल, डोंट वरी, असं सगळं. आणि तिचा अगदी जीव वरखाली होत असतो तिकडे. 11th आवरला गोष्टी घडतात ग्रंथालीत सहसा. त्याची तिला सवय नाही, आता बहुतेक सवय झाली आहे. याचा तिला नक्की त्रास झाला असणार, पण तिचं कौतुक म्हणजे तिने तो कधी दर्शवला नाही. ती फोन केल्यावर गांगल सर असं ज्या सुरात म्हणते त्यावरनं मला कळतं की हा आनंदाचा आहे का काळजीचा फोन आहे. आता मला कळायला लागलाय. एनिवे, प्राजक्ताला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राजक्ताच्या ह्या प्रवासात ग्रंथालीचा जितका महत्त्वाचा वाटा आहे तितकाच महत्त्वाचा वाटा आहे प्लॅनेट मराठी आणि प्लॅनेट टॅलेंट याचा सुद्धा. मानाचा मराठीचा म्हणत माय मराठीचा झेंडा आता अटकेपार फडकवण्यासाठी तयार असणाऱ्या प्लॅनेट मराठीचे संस्थापक, चित्रपट निर्माते, उद्योजक, हेड अँड फाउंडर श्री अक्षय बर्दापूरकर यांनाही मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. मला वाटतं सर्वप्रथम आपण प्राजक्तासाठी टाळ्या वाजवूया. खूप अवघड परिस्थितीमध्ये आपण इथे आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपण स्वतःसाठी थोड्या टाळ्या वाजवूया. अध्यक्ष कार्यक्रमाचं म्हटलं की अध्यक्ष या वर्डमुळेच थोडीशी भीती वाटते, त्याच्यामुळे मी अध्यक्ष नाही आहे. मी प्राजक्ताचा मित्र म्हणून इथे आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम करण्याच्या मागे किंवा कार्यक्रम होत असताना गेले ऑलमोस्ट 6 महिने आपण, मला वाटतं प्राजक्त आपण प्रयत्न करतोय लॉकडाऊनमध्ये की प्राजक्ताचं एक बुक, कवितेचं पुस्तक आपण एक मोठा सोहळा करूया, मोठं एक इनॉग्रेशन करूया. पण लॉकडाऊनमुळे मला
असं वाटतं की खूप खूप त्रास झाला. झूमवरती करायचं का ऑनलाईन करायचं, नुसतंच एक काय म्हणतात ऑफिसमध्ये करायचं. पण असं सगळं करत असताना, सगळं प्लॅन करत असताना मला वाटतं अभिजित पानसे सर आपल्याला कुठचाही प्रॉब्लेम आला की यांची एंट्री झाली की ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. आणि आम्ही भेटलो आणि प्राजक्ताचं पुस्तक आज इथे इनॉग्रेट होतं, ह्याचा खूप आनंद आहे. एवढ्या कमी वयामध्ये एक चांगलं पुस्तक, ते सुद्धा अशा सोहळा करून आपण लॉन्च करत आहोत. मला असं वाटतं की ग्रंथालयाचे सुद्धा त्याच्यामध्ये खूप खूप आभार. हे खूप डिफिकल्ट आहे आणि म्हणजे मला माहीतच नव्हतं. आता ह्याच्यामध्ये टॅलेंटचा भाग काय येतो, प्लॅनेट मराठीचा भाग कुठे येतो. मला असं वाटतं की प्लॅनेट मराठी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त मराठी कॉन्टेंट, मराठी लोक, मराठी आर्टिस्ट, मराठी सेलिब्रिटीज, मराठी जे काही मराठीमध्ये आहे त्या सगळ्या गोष्टींना प्रमोट करत आलेलं आहे आणि पुढे जाऊन आपण त्याला प्रमोट करत राहणार आहोत. त्याचाच एक भाग प्लॅनेट टॅलेंट आहे. प्लॅनेट टॅलेंटमध्ये आपल्याकडे बरेच आर्टिस्ट साईन झालेले आहेत. एका वर्षाच्या आज जवळजवळ मला असं वाटतं 16-17 आर्टिस्ट साईन झालेले आहेत. माझी आणि प्राजक्ताची ओळख मागच्या वर्षी ऑलमोस्ट ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यानच झाली होती. तोपर्यंत आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. पण ज्या मोमेंटला मी तिला भेटलो आणि एक टॅलेंट मॅनेजर किंवा एक कंपनीचा फाउंडर म्हणून ज्यावेळेला तुम्ही टॅलेंटला ॲनालाइज करता त्यावेळेला तुम्हाला असं वाटत असतं की त्या टॅलेंटमध्ये काहीतरी खरोखर टॅलेंट असावा. एक असतं स्क्रीनवरती तुम्हाला टॅलेंट दिसतो आणि एक कोणाकडनं तरी तुम्ही ऐकलेलं असतं, पण ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही त्या व्यक्तीला भेटता त्यावेळेला तुम्हाला कळतं की तो खरोखर टॅलेंटेड आहे की नाही. तर औषधाच्या बाबतीत जर विचारायला गेलं तर प्राजक्ता माळी, अध्यात्माच्या बाबतीत विचारायला गेलं तर प्राजक्ता माळी, योगाच्या बद्दल विचारायला गेलं तर प्राजक्ता माळी, पाऊस आज का जास्त पडला तरी प्राजक्ता माळी. प्रत्येक गोष्टीचं उत्तर प्राजक्ता माळीकडे असतं. त्याच्यामुळे ती नुसती टॅलेंटेड नाही आहे किंवा ती प्लॅनेट टॅलेंट नाही आहे, मला असं वाटतं ती प्लॅनेट सुपर टॅलेंट आहे. कोणालाही कधीही वाटलं तर तुम्ही इथे येऊ शकता आणि प्राजक्ताला कन्सल्ट करू शकता. ती सध्या तरी फीस घेत नाही आहे, पण ती नक्कीच सुरू करणार आहे असं मला वाटतं. प्रचंड टॅलेंटेड आणि म्हणजे आता मिमिक्री सुद्धा करायला शिकली का तुझ्याकडनं? हो, तेही सांगते. ते झालंय आमचं एका पहिल्या मीटिंगमध्ये आणि तिने मला सांगितलेलं की नेमकं मी आयुष्यात काय करायला पाहिजे तेही मला ते सांगितलं. आणि OTT सुरू करायच्या अगोदर सुद्धा अक्षय दादा OTT कधी सुरू होत आहे? मी म्हटलं हा प्रश्न सतत तू मला का विचारते? नाही, त्याच्या अगोदर आपल्या बुक लॉन्च करायचं आहे ना. अशा सगळ्या गोष्टी प्राजक्ताकडनं खूप शिकायला मिळतात. मला असं वाटतं मी फार जास्त बोलत नाही, खरंच खूप उशीर झालेला आहे. आणि ही माळी फॅमिली कुठे आहेत, मॉम कुठे आहे? नमस्कार सगळे. हॅलो, विजू सरांचं स्वागत करतोय. ठाणे थिएटर सम्राट विजू माने. सो अमृता, एक व्हिडिओ आपण जो बनवलेला आहे तो दाखवूया लोकांना सगळ्यांना. मी बाजूला येऊ. माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या विठूनगरीत म्हणजेच पंढरपुरात 8 ऑगस्ट 1989 रोजी एका मुलीचा जन्म झाला. पुढे पुण्यात शालेय शिक्षण घेत असतानाच वयाच्या 6व्या वर्षापासून तिनं भरतनाट्यम हा नृत्य प्रकार शिकायला सुरुवात केली आणि त्यात ती नृत्य विशारद आणि नृत्य अलंकार झाली. त्यानंतर ललित कला केंद्रातून BA आणि MA ची पदवी मिळवत असताना शासनातर्फे दिली जाणारी मानाची शिष्यवृत्ती सुद्धा तिनं पटकावली. त्याच वेळी मनोरंजन क्षेत्र देखील तिला खुणावत होतं. मालिका, चित्रपट आणि नाटकांमधील दमदार अभिनयाच्या जोरावर फार कमी वेळात तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. खो खो, संघर्ष, हम्पी, पार्टी, डोक्याला शॉट असे चित्रपट, तर सुवासिनी, जुळून येती रेशीम गाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यासारख्या दैनंदिन मालिका, तसंच प्लेझंट सरप्राईज सारखं नाटक यामधील तिच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. एकापेक्षा एक सारख्या डान्सिंग रियालिटी शो मध्ये तिच्या नृत्य कौशल्याचंही कौतुक झालं. एवढंच नाही,
तर या सगळ्यांच्या पलीकडे जात तिनं तिच्या सगळ्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का दिला आणि तो म्हणजे सूत्रसंचालन करण्याच्या तिच्या प्रावीण्यानं. सुगरण, मस्त महाराष्ट्र हे कार्यक्रम गाजले ते तिच्या वाक्चातुर्यानं आणि आजही महाराष्ट्राची हास्य जत्रा अवघ्या विश्वात दुमदुमत आहे, त्यात तिचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे. तिच्या सौंदर्याची भुरळ आबालवृद्धांवर आहेच, पण ही गुणी अभिनेत्री खाण्यावर प्रेम करते, गाण्यावर प्रेम करते, फिरण्यावर प्रेम करते आणि जगण्यावर प्रेम करते. योग आणि अध्यात्माच्या माध्यमातून शरीर आणि मन सुदृढ आणि समृद्ध करण्याकडे तिचा कल असतो. तिच्या प्रत्येक कलाकृतीच्या माध्यमातून तिनं तिच्यातलं वेगळेपण दाखवून दिलं नव्हे, ते सिद्ध केलं. या तिच्या बहुगुणी प्रवासात एक महत्वाचा टप्पा म्हणजे आज ती प्लॅनेट मराठीच्या प्लॅनेट टॅलेंटचा एक भाग झाली आहे. या टॅलेंटेड अभिनेत्रीची एक नवी ओळख आजपासून या प्लॅनेटला होणार आहे. ती म्हणजे कवयित्री प्राजक्ता माळी. प्राजक्त प्रभा या तिच्या पहिल्या काव्यसंग्रहाला प्लॅनेट मराठी आणि प्लॅनेट टॅलेंटच्या आभाळभर शुभेच्छा. सो प्राजक्ता, वेलकम टू द क्लब. तुझं आगमन 6 महिन्यापूर्वी झालं होतं, पण आज आपण त्याला औपचारिकता म्हणून आपण अनाऊन्स केलेला आहे. तुम्ही सगळे आलात, खूप खूप आनंद वाटतोय मला. अजून एक गोष्ट, जर कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर तुम्ही नक्की प्राजक्ता माळीला कॉल करू शकता, कारण ती खरोखर कधीही तिला फोन करा आणि तिला विचारा. शी विल कम आउट विथ सम ऑर द अदर सोल्युशन. शी इज द रिअल टॅलेंट आणि आय थिंक आय एम व्हेरी प्राऊड टू हॅव हर ऑन बोर्ड ॲज आवर टॅलेंट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अक्षय सर. जशी आपण सगळेजण इथे जमलोय तसं खास पुण्याहून सुद्धा प्राजक्तासाठी खास तिची लाडकी जवळची माणसं इथे आलेली आहेत आणि प्राजक्ताच्या अत्यंत जवळचं कुटुंब म्हणजे द्विवेदी कुटुंब. प्राजक्ता पुण्यात असताना समर्थ बालवाडी प्राथमिक शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत सौ गीता द्विवेदी मॅडम, ह्यांना मी आता विनंती करणार आहे की त्यांनीही मनोगत व्यक्त करावं, कारण प्राजक्ता पुण्यात असताना तिच्या घरी कमी आणि मॅडमच्या घरी जास्त असते, त्यामुळे मला वाटतं खास काही किस्से आपल्याला ऐकायला मिळतील. नमस्कार. आज वेळेअभावी किस्से वगैरे सांगता येणार नाहीये. आज खास स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनींना नमस्कार करते आणि माझ्या गुरु म्हणून तिने आज मला इथे निमंत्रित केलं आणि आशीर्वाद देण्यासाठी 4 शब्द बोलायची विनंती केली, म्हणून आज खास मी इथे उभी आहे. खरं तर प्रथम गुरु आई बाबा, मग शिक्षक, आणि म्हणून तर आपण म्हणतो ना मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, पण आमच्या शाळेचं ब्रीदवाक्य आहे बालदेवो भव. आपल्या संपर्कातला प्रत्येक माणूस जो आपल्याला काहीतरी नवीन दृष्टिकोन देतो, नवी उमेद देतो, बळ देतो, आनंद देतो, तो प्रत्येक जण आपला गुरु असतो. थोडक्यात काय, गुरु सगळेच आहेत. कुणाकडून काय शिकायचं, कसं शिकायचं आणि कधी शिकायचं हे फक्त समजायला हवं. धनकवडीतील आमच्या समर्थ बालवाडीत वयाच्या 5व्या वर्षापासून इयत्ता 4थी पर्यंत प्राजक्ता माझी विद्यार्थिनी. तेव्हापासून आजपर्यंतचा तिचा जीवन प्रवास, चढता आलेख हा नजरेसमोर आहे. छोटीशी, हसरी, प्रसन्न, हुशार, आज्ञाधारक, लाघवी प्राजक्ता. प्रश्नाचं उत्तर देताना देखील तिच्या बोटांची होणारी नृत्यबद्ध हालचाल, तिचा उत्साह, तिचं नृत्य, तिचे सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणं आणि बक्षीस मिळवण्याचा सपाटा, कुठेही अहंकार नाही, हे सर्व मला आज आठवतंय. तिने शाळेत असताना आंतरशालेय नृत्य स्पर्धा, समूहगीत स्पर्धा, नाट्य स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा या सर्वात भाग घेऊन खूप यश मिळवलं. त्यावेळेस तिच्या अंगातले कलागुण ओळखून तिला नृत्य शिकवा हे जरी मी सांगितलं तरी पुढे ते सर्व तडीस नेलं तिच्या आईने व तिने. आम्ही सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करत असतो. वेगवेगळ्या उपक्रमांमधून भाषेचे संस्कार मुलांवर घडवायचा आम्ही प्रयत्न करतो आणि प्राजक्तासारख्या हुशार मुली ते तत्काळ आत्मसात करतात आणि हे लहान वयात केलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात. आम्ही देत असतो
पण घेणं हे त्यांचं काम. त्यांनी ते घ्यायचं असतं. त्याप्रमाणे प्राजक्ताने व तिच्या कुटुंबियांनी ते घेतलं, यात आनंद व समाधान आहे. यशाच्या पायऱ्या चढत असताना आजही प्राजक्ता तेवढीच कृतज्ञता बाळगून आपुलकीने, प्रेमाने, हक्काने आमच्याकडे येते नव्हे, ती आमच्या कुटुंबातील एक घटकच आहे. प्रशंसेचे सूर सगळीकडून येतात, पण तिच्या चुका दाखवण्याचे हक्क आजी आजोबा हे नातं आमच्याशी जोडून तिने आम्हाला बहाल केले आहेत आणि आम्ही दोघंही इमाने इतबारे ते करतो. मात्र त्यातून ती शिकते हे महत्त्वाचं. अशा या गोंडस गुणी मुलीला आम्हा उभयतांकडून अनेक अनेक शुभाशीर्वाद. खूप खूप मोठी हो, यशवंत हो, जयवंत हो. कार्यक्रमात पुढे जाण्याआधी आपल्यासोबत कवी, लेखक, दिग्दर्शक श्री विजू माने सुद्धा उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. मी तुम्हालाही रंगमंचावर येण्याची विनंती करते आणि मी प्राजक्ताला विनंती करते की तू विजू सरांचं सुद्धा इथे स्वागत करावं. आणि ग्रंथालयातर्फे सुद्धा आपण त्यांना भेटवस्तू देतो. यानंतर स्टार वंडर कुटुंबातील सदस्य आणि नृत्य दिग्दर्शक श्री जतीन पांडे सर यांनाही मी विनंती करते की त्यांनीही मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय शब्दमंच, आदरणीय प्रवीण सर, इतक्या अतिशय सुंदर औचित्याला आज चांगलं बोलायचं नाही. वय वर्ष 6 होतं प्राजक्ताचं. त्यावेळेसपासून तिच्या आयुष्याशी निगडीत आम्ही झालो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर खूप कमी वेळ आहे, त्यामुळे स्टार वंडर्स काय हे खूप कमी शब्दांमध्ये सांगावं लागेल. प्राजक्ता खूप छोटी होती, 6 वर्षाची. त्यावेळेला तिच्याबरोबरच्या 2 कलाकारांना मिळून 3 कलावंतांचा एक स्टार वंडर्स नावाचा एक कार्यक्रम केला. कारण पुण्यात ज्या स्पर्धांना आम्ही बघायचो त्याच्यामध्ये प्राजक्ता, वैष्णवी जे आज या ठिकाणी आले आणि आज सिद्धांत ॲब्सेंट आहे, अशा 3 कलाकारांचा तो कार्यक्रम पुण्यामध्ये धुमाकूळ घालत होता अभिजित सर. आणि त्यावेळेला कुणालाही हे बक्षिसं मिळवून द्यायचे नाहीत. म्हणजे हे एकमेकांना बघितलं की त्या एकमेकांमध्ये इतकी ईर्ष्या असायची की आज प्राजक्ताला नंबर मिळाला तर उद्या वैष्णवीला मिळायचा, या दोघींना कधी नाही मिळाला तर तो सिद्धांतला मिळायचा. अशा तब्बल 7 वर्ष यांनी पुण्यामध्ये हुकूमत ठेवली होती सगळ्या स्पर्धांमध्ये. त्यावेळेला मग यांच्यातली जी काही ईर्ष्या आहे, स्पर्धा आहे, याला प्राजक्ताच्या आईने एक वेगळं स्वरूप दिलं आणि एक कार्यक्रमच बनवला की यांची एकमेकांबरोबरची स्पर्धाच नाही झाली पाहिजे. म्हणून या 3 लोकांना घेऊन एक कार्यक्रम रचला गेला. त्याचं नाव ठरलं स्टार वंडर्स. आणि जवळपास 9 वर्ष या कार्यक्रमाकरता आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि जवळपास ही 12 वर्षांची 14 वर्षांची होस्तोवर महाराष्ट्रभर आम्ही जवळपास 2,500हून अधिक प्रयोग केले होते. म्हणजे हिने मस्त महाराष्ट्राचा दौरा नंतर केलाय, अगोदर त्या स्टार वंडर्स कार्यक्रमाचा. तर आता हे सगळं सांगितलं तर प्राजक्ताचे कलागुण आपल्याला माहिती आहे म्हणून आता आपण विश्वास ठेवू. पण त्या वयाच्या 12व्या-14व्या वर्षापर्यंत 3 तासाच्या लांबीचा कार्यक्रम 3 कलाकार करायचे. 21 ते 22 गाण्यांचा अख्खा कार्यक्रम ही 3च मुलं विदाऊट इंटरव्हल करायचे. तर हे आम्ही लोकांना सांगितलं ना कार्यक्रम ठरवायला जाताना की आम्ही असा कार्यक्रम करतो आणि त्याची लांबी 3 तास आहे, तर लोक विश्वास ठेवायची नाहीत की वैष्णवी तर 2.3 होती, ही 2 वर्ष 3 महिन्याची होती, ही 6 वर्षाची होती, सिद्धांत 4.5 वर्षांचा होता. इतक्या छोट्या वयापासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्याच्यातल्या खूप रंजक हकीकती आहेत. त्याचा कधीतरी एखादा प्लॅनेट मराठीने कार्यक्रम करावा, तोच पूर्ण लांबीचा ठरेल. म्हणजे मला एक खूप गोष्ट आठवते की विठ्ठल गिरे या ठिकाणी आहेत, ख्यातनाम मूर्तिकार आहेत आणि तिचे फ्रेंड फिलॉसॉफर सगळंच म्हणूयात. तर त्यांची एक ओमनी होती आणि त्या ओमनी गाडीमध्ये आम्ही महाराष्ट्रभर प्रवास करायचो. तर त्या गाडीमध्ये एक छोटासा दिवा असतो. तर त्या दिव्यामध्ये ज्यावेळेला आम्ही रात्रीचा 12:30-1 वाजता कार्यक्रम संपवायचो त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळा असायची. तर त्या शाळेचा गृहपाठ तिचा झालेला नसायचा, कारण तिला शाळेतनंच उचलून आम्ही कार्यक्रमाला नेलेली असायची. तर तो रात्री त्या एवढीशा दिव्यात अभ्यास करायची प्राजक्ता त्या ओमनी गाडीमध्ये. त्यामुळे ती इथपर्यंत का आली आहे तर त्याच्या मागे तिचं ते कष्ट बघायला लागतील. दुसरा प्रसंग मला या ठिकाणी आवर्जून सांगावासा वाटतो की
तिच्या भरतनाट्यमच्या गुरु आहेत डॉक्टर स्वाती दातार, पुण्यामध्ये खूप ख्यातनाम नर्तिका आहेत. त्यांच्याकडे शिकताना ज्या वेळेला प्राजक्ता धनकवडी भागात राहायची, तळजाई पठारमध्ये, त्यावेळी तिथे रस्ते नव्हते सर. अगदी गुडघाभर चिखल असायच्या तिच्या घराला जाताना. त्यावेळेला सकाळी संध्याकाळचा तिचा क्लास असायचा. शाळेतनं सुटल्यानंतर तिचे बाबा तिला तिथं शाळेत त्या क्लासला सोडायचे आणि नंतर ते घरी निघून यायचे. नंतर 2 तास हिचा रोज क्लास असायचा. तर ते भरतनाट्यमचं शिक्षण घेतल्यानंतर घरी जाताना चिखलामध्ये ती गुडघाभर पावलं ती सगळी अशी भिजलेली असायची. आणि कधी कधी मग मी सोडायला गेलेलो असलं की मला कळायचं की ती रोज रात्री येते, संध्याकाळी तिथे पोहोचते आणि परत तिचा व्हाईट युनिफॉर्म रात्री धुवायला बसते. का तर दुसऱ्या दिवशी स्वातीताईंना तो मळलेला ड्रेस आवडणार नाही आणि त्या क्लासमध्ये पण घेणार नाही. अशाच तिच्या एका छोट्याशा चुकीमुळं 6 महिने तिला तिच्या नृत्य कलाकारांनी नृत्याच्या क्लासला उभं केलं नव्हतं. मात्र तिने क्लास बदलला नाही. ती स्वातीताईंच्या खुर्चीच्या शेजारी जाऊन मांडी घालून बसायची 6 महिने. 6 महिने एका छोट्याशा चुकी करता. म्हणजे आम्ही पण आता स्वातीताईंना म्हणतो, ताई एवढ्या कडक होत्या तुम्ही? तर त्यावेळेला 6 महिने हिची चुकी मान्य करून स्वातीताईंच्या खुर्चीखाली मांडी घालून बसणारी ही नृत्य कलाकार आहे. स्वतःच्या गुरुवरची श्रद्धा तिळभर पण तिने ढळू दिली नाही. आणि त्याच नृत्यावर आधारित आज ती आम्हाला अभिमान वाटावा अशा एका पोस्टवर आहे की नृत्य अलंकार झाली आहे. गोल्ड मेडलिस्ट आहे पुणे विद्यापीठातनं. पुणे विद्यापीठात आणि BAला तिच्या पावलावर पाऊल ठेवून ती पुढे गेली. तर हिचं हे सगळं नर्तन कौशल्य नंतर वैष्णवीने घेतलं, पुढे रिद्धीने घेतलंय, तनयाने घेतलंय, पुढच्या पिढ्या होत आहेत. एक स्वतःची नृत्य संस्था तिने बांधली आहे. आज 16 कलाकार तिच्याकडनं शिक्षण घेतलेल्या त्यांच्या शिक्षण संस्था चालवत आहेत नृत्याच्या. हे आदान प्रदानाचं काम प्राजक्तांनी खूप अप्रतिमरित्या जपलंय. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आज तिला पुढं शूटिंग आणि इतक्या मान्यवरांना पण आपले विचार मांडायचे आहेत. त्यामुळं वी आर फिलिंग व्हेरी प्राऊड. हा एक स्टार ग्रुप म्हणून जो काही परिवार तिने बांधलाय आणि त्याच्यातली एक ती खूप मोठा भाग आहे. तर या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं तिच्या सगळ्या पुढच्या वाटचालीला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि ग्रंथालीचे, प्लॅनेटचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या सगळ्या संस्थांनी तिला हा कार्यक्रम करण्याकरता जे काही सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जतीन सरांनी आता ज्यांचा उल्लेख केला त्या प्राजक्ताचा नृत्यगुरू स्वातीताई दातार इथे उपस्थित राहू शकल्या नाहीयेत, पण त्यांनी खास एक व्हिडिओ करून पाठवलाय, तर आपण तो पाहूयात. एव्ही प्लीज. हॅलो प्राजक्ता. खरं तर आजच्या या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभाला यायची माझी खूप मनापासून इच्छा होती. मला खूप आवडलं असतं तिथे येऊन तुझं कौतुक करायला आणि इतरांनी केलेलं कौतुक बघायला सुद्धा, पण ते शक्य नाही झाले. आणि त्यामुळे या छोट्याशा व्हिडिओतून मी तुला शुभेच्छा पाठवते. तुझ्याकडून जेव्हा कार्यक्रमाचं निमंत्रण मला मिळालं आणि आपल्या दोघींच्या सहवासाच्या 25 वर्षाचा प्रवास आणि त्यातले काही क्षण मला आठवून गेले. नृत्य वर्गामध्ये प्रवेश घ्यायला आलेली छोटी प्राजक्ता, तुझ्या डोळ्यामध्ये असलेली उत्सुकता, नवीन शिकण्याचा आनंद आणि नृत्यावर असलेली तुझी अपार भक्ती आणि प्रेम, या सगळ्यातून तू नृत्य साधना करत गेलीस, त्यात प्रावीण्य मिळवलंस, उत्तम नृत्यांगना झालीस आणि नृत्यासोबतच आज कलेच्या अनेकविध आयामांमध्ये सहज लीलया तू वावरत आहेस, फिरत आहेस. तुझा हा सगळा प्रवास पाहताना खरंच मनापासून खूप आनंद होतो. सृजनता हा जणू आपल्या कलाकारांचा आत्माच आहे. त्याच सृजनतेतून नृत्य, नाट्य, अभिनय, सूत्रसंचालन आणि आता कविता लेखन अशा अनेकविध प्रकारांमध्ये तू नैपुण्य मिळवलेस, मिळवत राहशील. तू आपल्या या क्षेत्रात ठसा उमटवलायस याचा मला खूप आनंद आहे. तुझ्या काव्यसंग्रहातील आयुष्य माझं या कवितेमध्ये तू तुझा आयुष्याचा प्रवास मांडायचा प्रयत्न केलास. कला,
या कवितेमधनं कला आणि कलाकार यांचं जे एक अतूट अव्यक्त नातं असतं तेही मांडायचा प्रयत्न केल्यास तो खूप छान वाटला मला. तुझ्या या कला प्रवासाला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आणि तुझ्यात वसलेला जो शिव आहे तो तुला खूप प्रेरणा आणि खूप बळ देवो हीच अपेक्षा. पुन्हा एकदा तुला खूप शुभेच्छा. हॅलो प्राजक्ता. आणि आता आपण सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय ते काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण आत्ता करणार आहोत सगळ्या मान्यवरांच्या हस्ते. त्यासोबतच मी प्राजक्ताच्या आई बाबांना सुद्धा विनंती करते की त्यांनी देखील आता रंगमंचावर यावं. त्यासोबतच गीता मॅडम, त्यासोबत गिरे काकांना देखील मी विनंती करते त्यांनीही रंगमंचावर यावं. सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपण काव्यसंग्रहाचं प्रकाशन करणार आहोत. राहुल पुढे. काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण आत्ता करतोय प्राजक्त प्रभा. जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपण प्राजक्त प्रभा ह्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करतोय. प्राजक्त प्रभा हा काव्यसंग्रह ऑनलाईन बुक गंगा ॲमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. त्यासोबतच अक्षरधारा, पुस्तक पेठ आणि ग्रंथालयाच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं. आजपासून हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध असणार आहे. आज कार्यक्रमानंतर तुम्हाला इथे सुद्धा हे पुस्तक घेता येणार आहे, त्यामुळे नक्की घ्या. मला कविता म्हणता येत नाही, बोलता येत नाही, त्याच्यामुळे तिने मला अध्यक्ष केलेलं आहे. मी समोर बसतो जाऊन पुढे. प्राजक्ता.
यानंतर प्राजक्ताच्याच पुस्तकातल्या काही कवितांचं वाचन सुद्धा इथे तिचेच सगळी जवळची माणसं करणार आहेत. ज्येष्ठ कवी गीतकार सुधीर मोघे म्हणतात, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. असंच तुमच्या आमच्या मनातलं प्राजक्ताने लिहिलेलं आहे आणि ते खास तिच्याच सगळ्या मित्रमंडळींकडून आपण ऐकणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे आमंत्रित करणारे अभिनेता, निवेदक, दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी OTTचा CEO आणि अर्थात यारो का यार पुष्कर श्रोत्री यांना. नमस्कार. सगळ्यात आधी मला प्राजक्ताचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं, कारण जी एव्ही आपण सुरुवातीला केली ती करत असताना प्रश्न पडला होता की मोजक्या वेळेमध्ये काय म्हणून त्याच्यात समाविष्ट करून घेता येईल. अर्थात ज्या काही गोष्टी प्राजक्ताबद्दल कळत आहेत त्याबद्दल खरंच मनापासून कौतुक वाटतं आणि प्लॅनेट टॅलेंटचा भाग असल्याबद्दल अभिमानही वाटतो, सार्थ अभिमान वाटतो. फार कष्ट घेतले त्या मुलीनं आणि ज्या प्रकारे आज ती इथे येऊन पोचलेली आहे त्यामागे तिचे कष्ट, तिचा प्रामाणिकपणा आणि जसं गांगल सर म्हणाले की या कविता संग्रहामध्ये यमक छंद जरी आपल्याला सापडला नसला तरी तो मुक्त छंद आहे आणि जशी ती आहे तसंच एक हा कविता संग्रह, तिच्या कविता आहेत. फार छान विषय निवडलेत तिने. तुझं माझं नातं, आयुष्य माझं, तू गेलास तर बरा होईल, ध्यास, प्रेम, चांगले विषय निवडलेत. म्हणजे त्या आज किती वेळ आहे मला माहित नाही, कविता मला सादर करायला तिने सांगितलं. किती वेळ आहे इथे मला बोलायला? वेळ आहे, कारण मला विषय दिलाय मुंबई पुणे मुंबई. त्याच्यावरती खूप वेळ आपण बोलू शकतो, हो की नाही प्राजक्ता? आणि बरं, इथे पुण्यावरनं किती लोक आलेले आहेत? बरेच आहेत. मी घाबरत नाही, किती हात वर केले मी घाबरत नाही. पुण्याचे किती येऊ देत, मी घाबरत नाही. माझं पुण्यावरती विशेष प्रेम आहे, कारण ना कसं होतं, माझ्या मते ना पुणे एक स्वतंत्र राष्ट्र आहे. सदाशिव पेठ त्याची राजधानी आहे आणि बाकरवडी त्यांचं राष्ट्रीय खाद्य असावं, नाही का? हे कारण आज आपल्याला, बरोबर की नाही, आज आपल्याला लॉकडाऊनचं महत्व कळलंय. कित्येक वर्ष दुपारी 1 ते 4 लॉकडाऊन पाळत आलेत होते. आपण पुण्याच्या जवळ जातो. पुण्यातल्या कुठल्याही मित्राला कोणाला विचारलं, काय रे कसं काय चाललंय, निवांत, मनात प्रश्न पडतो, अरे वय काय तुझं, कष्ट कर, काम कर, निवांत कसा राहतोस तू? पण नाही, पुण्यामध्ये निवांतपणा हे सुद्धा पुणे पण मिरवण्याचं लक्षण आहे. कारण मुंबईकर उगाच धावपळ करत असतात, मोजकं पण नेमकं काम करणारे ते पुणेकर असतात, म्हणून ते निवांत असतात. पुण्यामध्ये एकदा, बरं का, मी आणखीन एक किस्सा सांगणार. पुण्यामध्ये एकदा मी अशी गाडी चालवत होतो, समोर एक गाडी जात होती आणि मी सिग्नलला उभा होतो आणि अचानक ती गाडी उजवीकडे वळली आणि माझा ऍक्सिडेंट होता वाचला. मी म्हटलं, हो हे काय, तुम्ही काही सिग्नल वगैरे दिलाच नाही वळताना? अर्थात ती बाई होती, ती म्हणाली, मी रोज या वेळेत इथे वळते, लोकांना माहिती आहे. म्हणजे मी मुंबईकर असल्यामुळे मी माहिती करून घ्यायला पाहिजे कुठल्या रस्त्यावरती किती वाजता कुठची गाडी वळते. ही माहिती तुम्हाला नाहीये, याचा अर्थ तुम्हाला पुण्याची नेमकी माहिती नाही, बरोबर ना? तर तुझी कविता मुंबई पुणे मुंबई.
काय आहे सापडली? पुणं सापडणार नाही, होऊ शकतं का? इथे आहे पुणं, इथे. तर कवितेचं शीर्षक आहे मुंबई पुणे मुंबई. हो, पुणे मुंबई पुणे नाही, आता मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करतो आम्ही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती पुण्यातून मुंबईत आली, इथे स्थिरावली आता. त्यामुळे आता तिचा प्रवास जो आहे ना तो मुंबई पुणे मुंबई आहे. पूर्वी पुणे मुंबई पुणे व्हायचा. तर हो, पुणे मुंबई पुणे नाही, तर आता मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करतो आम्ही. जरी वाढलो पुण्यात तरी कामानिमित्त मुंबईला राहतो हे अभिमानानं सांगतो आम्ही. पुणे मुंबई पुणे नाही, तर मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करतो आम्ही. पुणे कठोर, कर्तव्यदक्ष, चुकल्यास कान पिरगळणाऱ्या बापासारखं, तर मुंबई सर्वांना मायेनं सांभाळून घेणारी आई वाटते आम्हाला. इथेच जिंकलंच मुंबईकरांना. सतत धावणारी, उत्साहानं भारलेली मुंबई आवडतेच, आणि निवांत, मोकळं ढाकळं पुणंही खास. चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकरांचंही कौतुक. सगळ्यांना माहिती आहे की कितीही घाईत असलं तरी मुंबईकरांना तुम्ही पत्ता विचारा, माहीत असला नसला तरी तो थांबून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चालत असतानाही थांबून पत्ता सांगणाऱ्या हेल्पफुल मुंबईकरांचंही कौतुक, आणि स्पून फिडिंग न करता मेंदूचा उपयोग करायला भाग पाडणाऱ्या पुणेकरांचंही रास्त. कामासमोर तहान भूक विसरणाऱ्या मानसिकतेचाही आदर, आणि ज्या पोटासाठी सगळी उठाठेव चालली आहे तिकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्यांचंही बरोबर. कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही 1 ते 4 झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित ऍडजस्ट होतो आम्ही. कळलं ना? आता ह्यातलं एक शहर कोणतं, दुसरं शहर कोणतं वेगळं सांगण्याची गरज नाही. कधीच न झोपणाऱ्या आणि दुपारीही 1 ते 4 झोपणाऱ्या अशा दोन्ही शहरात व्यवस्थित ऍडजस्ट होतो आम्ही. मुंबईचं ट्रॅफिक, पुणेरी पाट्या अशा दोन्हीकडच्या कोपरखळ्या गोड हसत पचवतो आम्ही. मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ डाएट बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही. मला मगाशी आत्ता इकडे जो वडा दिला ना तो मला वडा पुण्याचा वाटला. कारण ना मुंबईच्या वड्याला चटणी लागते, पुण्याच्या वड्यांना चटणी लागत नाही, स्वयंभू असतात बघा. अनेक पुण्याच्या वडा जिथे विकतात तिथे चटणी विकत नाहीत. मी एकदा विचारलं का वड्याबरोबर चटणी नाही, आमच्या वड्याला लागत नाही. आता पण तो वडा पुण्याचा होता का खास? मुंबईचा वडापाव आणि पुण्याची मिसळ डाएट बाजूला ठेवून तितक्याच आवडीनं खातो आम्ही. अहो, एवढंच नाही तर या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एक्सप्रेसवेच्याही प्रेमात पडतो आम्ही. एक शहर एक्स्ट्रा सेल्फ रिस्पेक्ट शिकवतं आणि दुसरं एक्स्ट्रा फ्लेक्झिबिलिटी असं असतं. एकीकडे डोंगर माथा, दुसरीकडे समुद्र खाडी. खरं तर नशीबवान आहोत आम्ही, अशा दोन्ही शहरांच्या सान्निध्यात वाढतोय. सांस्कृतिक, आर्थिक अशा सगळ्या बाजूनी प्रगल्भ होतोय. मी पुणेकर हा अभिमान ठीक, पण माज करायचा नाहीये, आणि शेवटी पुण्याचीच तू असा टोमणाही ऐकायचा नाहीये. दोन्ही शहरांबद्दल तितकीच निष्ठा, आपुलकी. एक जन्मभूमी, एक कर्मभूमी. त्यामुळेच नाहीच घालायचा वाद, पुणे की मुंबई भारी. वा वा. पुनश्च एकदा प्राजक्ताला आपण शुभेच्छा देऊया सगळ्यांनी. आणि लिहिती राहा, सतत लिहित राहा. म्हणजे हे व्यक्त होणं खूप आवडतं. तू अभिनय करतेस तेव्हाही तू व्यक्त होत असतेस, नृत्य करतेस तेव्हाही व्यक्त होत असतेस. आणि मी हिच्या सूत्रसंचालनाचं खास कौतुक करेन, कारण अनेक सूत्रसंचालकांना समोर टेलिप्रॉम्प्टर्स असतात, ते वाचून बोलत असतात. पण मी जेव्हा जेव्हा म्हणून गेलोय तेव्हा हिने तिचं सगळं अँकरिंग, सूत्रसंचालन, जे जे काही बोलायचे तिचं पाठ असतं, आणि ते तिने मुखोद्गत केलेलं असतं, आत्मसात केलेलं असतं. म्हणून तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच जिव्हाळ्याने ती सादर करत असते. पुन्हा एकदा तुझं कौतुक आहे, धन्यवाद. पुढची कविता सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते कवी, लेखक, दिग्दर्शक श्री विजू माने यांना. आदरणीय व्यासपीठ, खूपच मोठमोठी माणसं व्यासपीठावर सगळी बसलेली आहेत, त्या सगळ्यांना वंदन करतो आणि 2 गोष्टींसाठी दिलगिरी व्यक्त करतो. पहिली तर
मला यायला उशीर झाला त्याबद्दल. दुसरी, मी प्रसादोकसारखा दिसत नाही त्याबद्दल. आणि अमृता खानविलकर सारखा तर नाहीच दिसू शकत. सादरीकरणासाठी म्हणजे प्राजक्ताने मला निमंत्रण दिलं होतं या सोहळ्याचं, आणि त्यानंतरचा फोन आला की सादरीकरण करशील का कवितेचं. तर मला असं वाटलं की आता प्रसादोक आहे, अमृता आहे, स्वतः पानसे आहेत, पुष्कर श्रोत्री आहेत. मग नंतर कळलं की प्रसाद आणि अमृताला काही कारणाने येणं शक्य होणार नाही. आणि मग मी तिला म्हटलं की ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझ्यानं ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही, चल येतो. मला आवडलं असतं तेच काम माझ्या वाट्याला आलं. प्राजक्ताची आणि माझी पहिली ओळख प्राजक्ता व्यक्ती म्हणून सांगतो. ती जशी दिसते तशीच निरागस आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पहिल्यांदा मी ज्यावेळेला प्राजक्ताला पाहिलं होतं, मी एका आमच्या ठाणे पोलिसांच्या कार्यक्रमाला पाहुणा नाही, पोलिसांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा, कारण पोलिसांचा पाहुण्याचा अर्थ वेगळा आहे ना. प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. आणि त्यानंतर अगदी काहीच दिवसात एका मित्राच्या जाहिरातीच्या शूटिंगला त्याला भेटायला गेलो होतो, आणि तिथे ही काम करत होती. तिला आठवत नसेल तो किस्सा कदाचित. तर आणि माझा मित्र शब्बीर आहे, त्याने आणि आम्ही जरा वेळ होता बराच, जाहिरातीचं शूटिंग असल्यामुळे आमच्याकडे फार काही घाई नसते. म्हटलं, अरे शब्बीर, ती लेन्स वापरलीस का ज्याच्यातून सगळं कळतं आपल्याला समोरच्या ऍक्टरच्या मनातलं. तर शब्बीर म्हणाला, आत्ता लगेच घेऊ. म्हटलं हां लगेच घे. तिचा क्लोज लागला होता, तिला काही कळे ना, आधी वाटलं की मस्करी करताय. मग त्याने लेन्स चेंज केली आणि म्हटलं बघ आता काय दिसतंय. तो म्हणाला, जर त्या लाईटकडे फेस कर. तिने अगदी सगळ्या आज्ञा पाळल्या. तिने पण असं लाईटकडे पाहिलं. शब्बीर म्हणाला, तू भरतनाट्यम करतेस. तिला असं शॉक बसला की कुणालाच माहित नसलेली गोष्ट यांना कशी माहिती. म्हटलं हां बघ, ती खरंच लेन्स तशी आहे. आणि नाही तुम्ही माझी मस्करी करत. मग तिच्या चेहरा दिसत होतं की यांना कसं कळलं, खरंच अशी लेन्स असेल का, असं तिला पटलं होतं त्यावेळेला पूर्ण. आणि नंतर सांगितलं की तू अगदी या काहीच महिन्यात एका पोलिसांच्या कार्यक्रमात मोठ्या संचाला घेऊन भरतनाट्यमचं सादरीकरण केलं होतं. आणि तिला पूर्ण विश्वास बसला की जगात अशी लेन्स आहे. आणि मग काही वेळाने ज्यावेळेला तिला सांगितलं की अरे असं काही नाहीये, मी होतो त्या कार्यक्रमाला, त्यावेळेला ते म्हणजे तिला सगळं जुळून आलं. तर ती तशी प्राजक्ता आत्ता अनेक वर्षांनी आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. माझ्या आगामी सिनेमात कधी न दिसलेली प्राजक्ता दिसणार आहे तुम्हाला, फार वेगळा. आणि त्यात आजही ती कधी न दिसलेली प्राजक्ता तुमच्या समोर आलेली आहे. मला मगाशी तिने ऑटोग्राफ ज्यावेळेला दिली त्यावेळेला मला असं वाटलं की अभिनेत्री म्हणून तू अनेक वेळा दिली असशील, आज कवयित्री म्हणून पहिल्यांदा ऑटोग्राफ दिली असशील. आणि सगळ्याच क्षेत्रात मुसाफिरी करणारी ही, आणि कला ही तिच्या जगण्याचा श्वासाचा भाग आहे. आणि त्याच कला या विषयावर तिने जी कविता लिहिली आहे ती मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. कला ही कला असते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते. कला ही कला असते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते. कलेने वाढत जाते, कलाकाराला घडवते. कला ही कलाकाराला घडवते, म्हणजे तिच्या आत एक व्यक्ती कोणतरी आहे अशी सतत कला करणारी. कलाकाराला घडवते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते. कालाचं बंधन नसतं तिला. त्या दोन शब्दांशी तिने काय खेळ केला सुंदर. कालाचं बंधन नसतं तिला, लक मात्र बरोबरीने बाळगते. जुळून आलं सगळं व्यवस्थित तर कलाकंद. जुळून आलं सगळं व्यवस्थित तर कलाकंद, नाही तर सगळ्याचा काला करून जाते. कला तिच्या कलेने घ्यायला लावते. कल्लात एकदा तिच्याकडे की पुन्हा स्वतःला सावरता येणं महाकठीण. कल्लात एकदा तिच्याकडे की पुन्हा स्वतःला सावरता येणं महाकठीण. आणि वेळोवेळी स्वतःला सावरून नाही घेता आलं तर क्लेश मात्र देऊन जाते. ती तिच्याच कलानं घ्यायला लावते. जीवनाच्या कलकलाटात आयुष्याला कलही करून जाते. पुन्हा त्या क आणि ल मध्येच, जीवनाच्या कलकलाटात आयुष्याला कलही करून जाते. बेरंग बेचव आयुष्याला कलाटणी देऊन जाते.
पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो कला संपन्न. पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो कला संपन्न, आणि नाही झेपली तर त्याला कलंकित मात्र करून जाते. ती तिच्याच कलानं घ्यायला लावते. इतका सुंदर शब्दावर हुकूमत, एका शब्दावर हुकूमत गाजून एक अख्खी कविता साधीने इथे लिहिलेली, आणि फार सुंदर कविता मला वाचण्याची संधी इथे मिळाली. त्याबद्दल मी सगळ्या प्रेक्षकांचं, रसिक प्रेक्षकांचं आणि आदरणीय व्यासपीठाचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. एका ठाणेकरानंतर आता दुसऱ्या ठाणेकरांना मी विनंती करणार आहे की त्यांनीही काव्यवाचन करावं. खरं तर भीतीयुक्त आदर अनेकांबद्दल आपल्या मनात असतो, पण असे खूप कमी माणसं असतात ज्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आपल्या मनात असते. आणि प्राजक्ताने ज्यांचा वारंवार उल्लेख केला की त्यांनी खूप मदत केली तिला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ते लेखक, दिग्दर्शक आणि मनसेचे नेते श्री अभिजित पानसे सर यांना मी विनंती करते की तुम्ही ही कविता वाचा. परत नंतर एकदा बोलणार आहे असे माझे टर्न आहे, त्यामुळे आता मी फक्त कविता वाचतो. चष्मा लावाच लागला कारण सत्य दिसू दे असंच कवितेचं नाव आहे. अर्थात येण्याआधी मी काही हिच्या कविता वाचल्या होत्या, ज्या या सगळ्यांना पाठवल्या. विविध विषयांवर तिने केल्यात. अनुभव विश्व तिचं जे आहे ते. मी सुद्धा काही प्रमाणात कविता करत असतो आणि माझा कल थोडा वास्तववादी, माझे चित्रपट बघितले असतील तुम्ही, त्याच्याकडे थोडासा माझा कल असतो. त्यामुळे मला ही कविता भावली एकदम. सत्य दिसू दे. मुखवटे सत्य दिसू देला सत्य बोलायला पण देत नाही मला. पक्षाचं नाही कार्यक्रम, त्या बोलायला. सत्य दिसू दे. मुखवटे गळू दे, चेहरा दिसू दे. मुखवटे गळू दे, चेहरा दिसू दे. भ्रम तुटू दे, धुके विरू दे. सत्य दिसू दे. मधाळ बोलणे, वचने, कौतुक यांची कृती होऊ दे. स्वप्ने, आशा नको. चटणी भाकरी चालेल पण घास खरा असू दे. सत्य दिसू दे. योगमाया हटू दे, खरा हेतू कळू दे. मोह सुटू दे, भय संपू दे. लख उजेड पडू दे. सत्य दिसू दे. परंतु कधी वाटते विना मृगजळ. भंपक आशा, मोह, स्वप्नरंजन. जगवायची इच्छा राहील का मग कोणास. परंतु कधी वाटते विना मृगजळ. भंपक आशा, मोह, स्वप्नरंजन. जगवायची इच्छा राहील का मग कोणास. म्हणून भीती वाटते म्हणावयास की फक्त सत्य दिसू दे. मग मधात घोळवलेले असत्य तरी पचू देत. मधात घोळवलेले असत्य तरी पचू देत. आणि ह्यानंतर आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती, जिला ऐकायला मला वाटतं सगळेच प्रेक्षक खूप आतुर आहेत, उत्सुक आहेत. मी प्राजक्ताला विनंती करणार आहे की तिने मनोगत तर व्यक्त करावं. तिने तिच्या आवाजात तिने लिहिलेली कविता आम्हाला ऐकवावी, आणि अर्थात या संपूर्ण तिच्या प्रवासाबद्दल, नवीन भूमिकेबद्दल आणि प्लॅनेट मराठी सोबतच्या तुझ्या असोसिएशनबद्दल, या सगळ्याबद्दल तू भरभरून बोलावं. नमस्कार. कोणी पटकन येऊन चिमटा काढेल का मला? म्हणजे जसं तुम्हाला असं वाटतं की प्राजक्ता काव्य संग्रह काय, कधी केलं कविता करते ती, तसंच आज मला सुद्धा होतंय की पहिला आपला काव्य संग्रह. म्हणजे आपणच लिहिले असतात कविता, आपणच प्रूफ रिडिंग केलेलं असतं, सगळ्यांना निमंत्रणं धाडलेली असतात, पण तरी देखील आज हे सगळं इथे होताना मला खूप स्वप्नवत वाटतंय आणि खूप आनंद होतोय. खूप दडपण आहे, भीती आहे. भीती, दडपण ह्यासाठी मुलं म्हणतात की सगळ्या कला प्रकारांमधला सगळ्यात अवघड कला प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे कविता करणं. आणि कवयित्री हे विशेषण लावून घेताना मला त्याचं दडपण येतंय. काय आहे, जसं आता गाणं आवडलं मला गौरवचं, वाह वाह असं म्हणण्याची मुभा नसते. तुम्हाला एक सुडो इंटेलेक्च्युअल झोन पकडावा लागतो. कसं
कसं बोलायचं, किती बोलायचं, किती मान उंच ठेवायची, असं एक सगळं त्याला चिकटत जातं, ज्याचं मला दडपण येतं. तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हे जे तुम्हाला असं वाटतोय मानाचा तुरा शिरपेचात वगैरे कवयित्री वगैरे, पण मला तो डोईजड होता कामा नये, तो मी आता बाजूला ठेवते. त्यामुळेच मी तुमच्याशी खूप खरी वागू शकेन, बोलू शकेन, प्रामाणिकपणे बोलू शकेन. आणि हा खरेपणा मला जेन्युनली असं वाटतं की आपल्या कलाकृतीमध्ये, कामामध्ये, अभिनयामध्ये आणि ओव्हरऑल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरतो. मला स्वतःशी देखील तितकंच प्रामाणिक राहायला आवडेल. त्यामुळे हे सगळं आता मी बाजूला ठेवते आणि आता निवांत होऊन तुमच्याशी बोलते. हेच सगळं माझं म्हणणं ना माझ्या पहिल्या कवितेमध्ये आलेलं आहे. मला गांगल सरांनी सांगितलं अर्पण पत्रिका आणि मनोगत पाठवून दे, आणि मनोगत लिहायला बसले आणि कविता प्रसवली. तर ती अशी होती, मी कवयित्री नाही, असं शीर्षकच आहे. मी कवयित्री नाही, होण्याचा मानस मोहही नाही. अगाध वाचन जिभेवर नाचती सरस्वती, मनात शांताबाई कुसुमाग्रज ग्रेस अशी माझी काही गत नाही. मी कवयित्री नाही. माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊन गेली. माझ्या आधी कैक मंडळी अनंत विचार देऊन गेली. माझ्या नंतर कैक येतील अपार म्हणणं मांडून जातील. काही सांगू पाहणाऱ्यांच्या मांदियाळीतलं मी पहिलं, शेवटचं अथवा सुवर्ण पान नाही. मी कवयित्री नाही. काही अतीव दुःखाच्या, आनंदाच्या, प्रेमाच्या, राग्याच्या, अपमानाच्या, रागाच्या, समर्पणाच्या, एकाकीपणाच्या क्षणांमध्ये जे स्फुरलं, तरळलं, सुचलं, कळलं, समजलं, झिरपलं, ते कविता रूपानं प्रकटलं, सामोरी आलं. सगळ्यांना ते आवडलंच पाहिजे असा माझा काही अट्टहास नाही. मी कवयित्री नाही. ह्यातल्या निदान एका विचारानं पुढल्या पिढ्यांपैकी निदान एकाच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावल्या, फोफावल्या, तरी माझा आत्मावर गती पावील. याहून मोठा आनंद, समाधान नाही, जरी मी कवयित्री नाही. तर हे जे मी पुन्हा पुन्हा म्हणते, मी कवयित्री नाही, कारण असं काही संस्कार नव्हते घरात किंवा असं काही झालेलं नाही माझ्या आयुष्यात की कविता वाचत वाचत मी मोठी झाली आहे. कोणाच्या तरी कविता वाचल्या, मग प्रेमात पडली आहे, इन्स्पिरेशन मिळालं आणि मग मी लिहायला बसली आहे वगैरे, असं नाही. उलट कथा कादंबऱ्यांच्या मी जास्त प्रेमात आहे लहानपणापासून, वाचनावर प्रेम. तर आज मला खरंच शांताबाई कुसुमाग्रज यांच्यापेक्षा विश्वास पाटील, मेघना पेठे या जास्त जवळच्या वाटतात, कारण मी त्या वाचनावर जास्त अधिक प्रेम केलं किंवा ते वाचत वाचत मोठी झाले. पण मग जेव्हा मी विचार करते, मग हे कविता वगैरे कसं काय आलं, मला कित्येकाने विचारलं कविता तू कधी लिहिल्या, तू लिहितेस वगैरे, तर मलाही प्रश्न पडला, हो हे कसं काय आपल्याला, कसं काय मनात आलं आपल्या. त्याचं सगळं श्रेय मी आईला देते. तिलाही ठाऊक नसेल खरं तर, पण हां तुलाच येते. झालं असं की मी लहानपणी डायरी लिहायचे रोजनिशी. मला ते जाम आवडायचं, की मला जेन्युअनली असं वाटतं की आपण सगळ्यांशी बोलतो, संवाद साधतो, आपल्या भावना व्यक्त करतो, पण खरंच सगळं मनातलं आपण सगळ्यांशी बोलू शकतो का? म्हणजे देवाकृपेनं माझ्या अवतीभोवती खूप चांगला मित्रपरिवार आहे. विकास आहे, श्रद्धा, सायली, प्रताप सर आहेत, शलाका आहे, पानसे सर मी म्हणेन, आता अक्षय आहे, अशी कित्येक मंडळी आहेत. पण तरी देखील आपल्याला जे सगळं वाटतं, सगळं खरं आपण सगळ्यांना सांगू शकतो का? तेव्हा त्यांची मानसिकता काय असते, तेव्हा ते आपल्याला जज करत असतात का, त्याचा कधी गैरफायदा घेतील का, त्याची थट्टा करतील का, कितीतरी विचार मनात असतात. तर आपण सगळं नाही बोलू शकत, आपण मॅनिप्युलेट करतो. एखादा प्रसंग सांगताना सुद्धा आपण माझं कसं बरोबर आणि त्याचं कसं चुकलं हे आपण करतो. तर मला जाम हे आवडायचं की मला जे वाटतंय ते नेमकेपणानं मी पांढऱ्यावर काळं करावं. ऑल्सो मला असंही वाटतं की ते केल्यानं आपल्याला नेमकं काय वाटतंय, आपल्याला काय आवडतंय, काय आवडत नाहीये, काय भावतंय, त्या दिवशी आपल्याला काय वाटलं होतं तो प्रसंग घडल्यानंतर, आणि आज आपण कसे हसत हे वाचतो, हे सगळं बघायला म्हणजे 2007-08च्या पण डायऱ्या आज माझ्याकडे आहेत. आणि ते मला वाचताना फार गंमत वाटते की आईला हे तेव्हाच आपल्याला कळलं होतं आणि आजही आपण तिथेच माती खातोय, पुन्हा तेच शिकतोय वगैरे. तर हे सगळं लिहायला मला जाम आवडायचं. पण झालं असं की
कोणे एके दिवशी माझ्या आईला माझी एक डायरी सापडली आणि ती माझी वाटच बघत होती. मी 11वीत होते आणि तिने मी घरी आल्यानंतर मला झाडून बेदम चोपलं. तुम्ही इमॅजिन करा मी काय काय लिहिलं असेल. ती डायरी. तर त्या प्रसंगानंतर ठरलं रोजनिशी लिहायची नाही. निदान आपल्याला कुलूप बंद कप्पा मिळत नाही तोपर्यंत तरी लिहायची नाही. आणि अर्थात ते पुण्यात काही शक्य झालं नाही. पण मला हे जे सतत वाटत राहिलं की काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी स्वतःशी संवाद साधायचा आहे, काहीतरी काय आहे, आमच्या नाट्यशास्त्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना शृंगार हा रस माहिती असेल. रतिभाव, नायक नायिकेमधलं प्रेम, शृंगार. पण अजून एक आमच्या प्रोफेसर सुचिता भिडे चाफेकर त्या अजून एक अन्वयार्थ लावतात शृंगाराचा. तो असा की कोणतीही भावना, शृंग म्हणजे कळस, कोणतीही भावना जी कळसाला पोचली आहे तर ती भावना तिथे शृंगार ठरते. तर अशा परमोच्च क्षणाला मला जे जे वाटलंय, जसं जसं भावतंय, त्रास होतोय, आनंद होतोय, जे काय वाटतंय ते मला लिहिण्याची, म्हणजे मी काही करूच शकले नाही, मला ते लिहावंच लागलं. म्हणजे आमचे आळेकर सर आमच्या BA ला आम्हाला HOD होते, सतीश आळेकर सर. ते म्हणायचे की मला बाकी काही करता आलं नाही म्हणून मी ॲक्टर झालो, बाकी काही कुठे मला ॲडमिशन मिळाली नाही डॉक्टरकीला वगैरे म्हणून मी अभिनेता झालो, असं नाही चालणार. मला दुसरं काही होता आलं नाही, मला हेच व्हावं लागलं म्हणून मी ॲक्टर झालो, तरच ते खरं. तसं माझ्या बाबतीत काहीसं घडलं की मला काही दुसरं काही जमलंच नाही, मला ते लिहावंच लागलं, मला ओकावंच लागलं. आणि अशातून ती कविता प्रसवली, स्फुरली, आली, झाली असं मी म्हणेन. कधी कधी याचा आनंदही वाटतो की इन्स्पिरेशन मधून नाही तर स्वयंस्फूर्तीतून आली आहे. तर असा माझा कवितेचा थोडक्यात प्रवास आहे. बरं, आता कित्येकांना वाटेल हा कविता आम्ही पण करतो, अनेक जण कविता, कोणी ना कोणी आपल्या, म्हणजे अनेकांनी 4-5 कविता तर आपल्या हयातीत केलेल्याच असतात. कॉलेज जीवनात म्हणा, कधी कधी म्हणा. छापल्याच पाहिजेत असं काही अट्टहास नाही का, प्रकाशन वगैरे कशाला. तर त्याचाही खूप रंजक प्रवास आहे. खूप नैसर्गिकरित्या ते घडून आलं. झालं असं की एका प्रोजेक्ट संदर्भात मी आणि पानसे सर आम्ही त्या प्रोजेक्टवर काम करत होतो आणि तेव्हा त्यांच्या कुटुंबाशी माझा संपर्क आला. आणि जेव्हा माझं घरी जाणं येणं वाढलं तेव्हा त्यांच्याकडून कळलं की सर खूप चांगलं लिहितात. मी FBला त्यांना फॉलो करायचे नाही तेव्हा, त्यामुळे माहिती नव्हतं मला. तेव्हा कळलं आणि त्यांच्या कविता वाचल्या ज्या मला फार आवडल्या. आणि त्या इतक्या जेन्युअनली एक गोष्ट म्हणायला, मला फार वाटतं अगं याचा ना कविता संग्रह व्हावा, काहीतरी व्हावं, याचा संग्रहित असाव्यात त्याच्या आईची आजीची पण फार इच्छा आहे, पण हा मनावर घेत नाही वगैरे वगैरे. आणि त्याच्या जस्ट एक 6-8 महिने अलीकडे माझी आणि ग्रंथालीची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. आणि धनंजय गांगलांचे खरंच मनापासून आभार आणि कौतुक की ते संपर्कात राहतात. आणि माझ्यावर त्यांचा आरोप आहे की जी मी राहत नाही, आणि ते मला मान्यच आहे. ते मला रोज सकाळी उठून आता मेसेज करतात, आज यांचा वाढदिवस आहे, प्लीज विश कर वगैरे वगैरे. तर त्यांच्या स्वभावात ते आहे, त्याच्या रक्तात ते आहे, जे माझ्या नाही आहे. मी शिकायचा प्रयत्न करते. तर ते माझ्या संपर्कात होते आणि मी फोन फिरवला की असं आहे, काव्यसंग्रह करायची इच्छा आहे, ग्रंथाली करेल का. आणि रमेश पानसे आणि त्यांची खूप चांगली ओळख असल्या कारणानं त्यांनी लगेचच होकार दिला आणि म्हणाले की हो का नाही, तू प्लीज त्यांच्या 5-6 कविता आम्हाला पाठवून दे आणि आम्ही नक्की त्यावर विचार करू. म्हणून त्यांच्याच पत्नीकडून मी 4-5 कविता घेऊन त्यांना पाठवल्या. आणि अत्यंत योगायोगानं मी माझ्या YouTube चॅनलसाठी माझ्या 2 कवितांचा एक व्हिडिओ केला, जो त्यांनी पाहिला. त्यांचं फार बारीक लक्ष माझ्याकडे. तर तेव्हा त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले, अगं तू पण कविता करतेस, मला माहिती नव्हतं, तुझ्याही कविता दे की पाठवून. म्हणलं हा हो सर, हो थँक्यू, हो पाठवते. आणि मी अर्थातच दुर्लक्ष केलं. परंतु त्यांनी त्याचा मागोवा घेतला. सातत्याने मला विचारणा केली की काय झालं, गुड मॉर्निंग, गुड नाईट, कविता, रिमाइंडर. आणि मला त्या पाठवाव्या लागल्या. आणि वन फाईन डे आम्हाला ग्रंथालीकडून मेल आला की आम्ही 2ही काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी उत्सुक आहोत, तुम्ही तुमच्या कविता पाठवून द्या. तो दिवस सोन्याचा दिवस होता. तर अशा प्रकारे अतिशय योगायोगानं, मनीध्यानी नसताना म्हणजे माझ्या कविता प्रकाशात येत आहेत. खरोखरीच ग्रंथालीचे मनापासून आभार की त्यांनी विश्वास दाखवला. काय होतं ना, जेव्हा आम्ही
कला प्रांतात अभिनेत्री म्हणून वावरत असतो तेव्हा एक सुंदर दिसणारी बाहुली, अक्कल नसलेली थोडक्यात, जिला काही विचारांची खोली वगैरे नाही वगैरे, असं काहीसं वावरावं लागतं का मला माहिती नाही. तसं वावरणं मॅन्डेटरी असतं का नसतं का, पण समजतात एवढं मात्र नक्की. त्यामुळे अभिनेत्रीचा कविता संग्रह करण्याचं धाडस त्यांनी दाखवले, यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. म्हणजे मग त्याच्यानंतर माझ्यावरचा विश्वास, माझ्या कवितांवरचा विश्वास, परंतु हे धाडस आधी त्यांनी दाखवलं. त्याच्यामुळे मला धाडस मिळालं की हो, म्हणजे मी कविता पाठवून दिला, मेल वगैरे आला, सगळं ठीक आहे, पण तरी देखील मी साशंक होते. मी खूप सेल्फ डाऊटमध्ये होते की म्हणजे लिहिलं ठीक आहे, आपापल्यासाठी होत्या त्या, प्रकाशात वगैरे आणायची काही गरज नाही आहे, जगाला कशाला कळल्या पाहिजेत. मी माझ्यासाठी संग्रह करेन, घरी ठेवेन, नातेवाईकांमध्ये देईन, पण म्हणजे जगासमोर आणायची आवश्यकता नाही. पण ही जी माझी मनस्थिती होती, यातून मला बाहेर काढलं जयंत द्विवेदी आणि कुटुंबियांनी, तर त्यांचे देखील मनापासून आभार. मी सर्वप्रथम त्यांना माझ्या कविता ऐकवल्या, घरच्यांना त्यानंतर ऐकवल्या, आधी त्यांना ऐकवल्या. आणि म्हणजे मला आठवते माझ्या भावानी तर मला एकदा विचारलं, प्रसादनी, तू कधी लिहिल्यास कविता, असा त्याचा जेन्युइन प्रश्न होता. तर जयंत द्विवेदी आणि गीता द्विवेदी यांनी मला त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढलं की नाही, या बऱ्या आहेत, तू छापून आण, आणि समोरून जेव्हा विचारणा होती तू कशाला नकार देतेस. आणि हे जे सांगणं आहे, हे जे पुश करणं आहे की नाही, स्वतःवर विश्वास ठेव, वाईट नाहीये, डेफिनेटली चांगलं आहे की नाही, हे ते खरं सदाशिव पेठी पुणेकर आहेत. हां, सगळ्यांना बरंच म्हणतात, ते चांगलं म्हणत नाही. तर ते म्हणाले बरे आहेत, हे तू छापून आण. यासाठी त्यांचे मनापासून आभार. माझा मित्रपरिवार, माझ्या मित्रपरिवारातल्या बऱ्याच लोकांना मी पाठवले, आणि त्यांनी देखील, स्वप्ननील जयकर आज इथे नाहीये, त्याला, विकासला मी पाठवलं, शलाकाला मी पाठवल्या, त्या अशा बऱ्याच जणांनी खूप चांगलं प्रोत्साहन दिलं आणि मॉरल बूस्ट केला. त्यामुळे मला हे माझ्या अंगी धारिष्ट्य आलं की नाही, आपण कविता संग्रह छापून आणावा, आणि आज हे घडतंय. बरं, ह्या ज्या कविता आहेत, मला शलाकाच म्हणाली होती खरं तर, अगं हे जर नीट बघितलं ना बालिके, तर तुझा छोटा जीवन प्रवास आहे, बायोग्राफी वगैरे आहे की काय. तर ह्या सगळ्या कविता, ह्या मी म्हटलं त्याप्रमाणे की मी प्रतिभावाने, मी अशी कल्पनाशक्ती तिथे रमून जाऊन वगैरे कविता लिहिलेल्या नाही, ह्या सगळ्या अनुभवातून आलेल्या कविता आहेत. या ज्या 33 कविता आहेत, ह्या 33 कवितांमधल्या भावभावना मी त्या परमोच्च बिंदूला, त्या शृंगारावस्थेला अनुभवलेल्या आहेत, आणि त्यातून त्या कविता प्रसवलेल्या आहेत. त्यामुळे त्या साध्या असतील, सोप्या असतील, तुमच्या वृत्तछंदात बसणाऱ्या नसतील, नाहीच आहेत. अतिशय सोप्या भाषेत आहेत, क्लिष्ट आणि अलंकारिक शब्द वगैरे नाहीत. पण एवढं मात्र मी नक्की सांगू शकते की त्यातला जो थॉट आहे, त्यातला जो भावार्थ आहे, जे एक कळीचं म्हणणं आहे, ते खूप खरं आहे आणि ते खूप प्रामाणिक आहे. एवढं मात्र मी डेफिनेटली सांगू शकते. ऑल्सो कविता संग्रह फक्त मराठीत नाही आहे, त्यात अनेक हिंदी आणि एक इंग्रजी कविता आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, हे प्रखर सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे, लख्ख आहे, सत्य आहे. पण पुलं असंही म्हणतात की जो स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करतो, तोच इतर भाषांवर प्रेम करू शकतो. आणि तसंच काहीसं माझं देखील आहे. माझं मराठीवर अतीव प्रेम आहे, ऊर फाटेस्तोवर वगैरे वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर मला इतर भाषाही खूप भावतात. तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याच्या हेतूनं, इच्छेनं मी मध्यंतरी उर्दू, हिंदी शिकत होते. मग इंग्रजी ब्रशअप करण्याची फार आवश्यकता आहे, ग्रामरमध्ये आपण फार चुका करतो, म्हणून इंग्रजी शिकत होते. आता मी तेलुगू शिकतेय. मग संस्कृतमध्ये कोणे एके काळी मला पदवीधर व्हायचं होतं, कारण मला सगळे वेद आणि उपनिषद वाचायचीच आहेत. म्हणजे मरायच्या आधी मी ते डेफिनेटली करणार. मला भरतनाट्यममध्ये PhD करायची वगैरे वगैरे, बरंच काय काय करायचं आहे. परंतु एवढं आहे की भाषांवर प्रेम आहे, आणि ज्या ज्या वेळेला जी भाषा मी शिकत होते, त्या भाषेत ती कविता प्रसवली आहे. त्यामुळे सगळी माझीच बाळं असल्यामुळे 5-6 कविता हिंदीत आहेत, एक कविता इंग्रजीत आहे, आणि बाकी मराठीत आहेत. तर त्या घ्या खपवून, असं मी म्हणेन. बरं, आज इथे आम्ही, जसं अक्षय म्हणाला की खरंच 5-6 महिन्यांपूर्वी आम्ही कामाला सुरुवात केली, आणि आम्ही अतिशय उत्तमरित्या मार्गक्रमण करत आहोत, आणि आम्ही एकत्रित कामाला सुरुवात केली, आणि त्याचा मला खूप आनंद होतोय. खूप दिवस मी एक उत्तम मॅनेजमेंट कंपनी शोधत होते, खूप दिवस. म्हणजे मी तुमच्या हिंदी क्वानपासून ते कुठेपर्यंत जाऊन भेटून आले लोकांना, यू नेव्हर नो, इतकी मी अशा कंपनीच्या शोधात होते. आणि
म्हणजे एक छान कंपनी होती खरं, पण ती पुण्याची होती, मला मुंबईतली हवी होती. आणि फायनली प्लॅनेट मराठीवर येऊन माझा प्रवास संपलाय, थांबलाय, मला पूर्णविराम मिळालाय असं मला वाटतं. आमच्या पहिल्या भेटीत हा मनुष्य मला म्हणाला, ते मला प्रचंड भावलं, की काय तुम्ही अभिनेत्री, तुम्ही किती सॅक्रिफायसेस करता, किती तुम्हाला गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतात, किती अवघड आहे तुमचं जगणं. आणि खरं सांगू का, त्याचबरोबर आत्ता जर आजूबाजूला पाहशील तर सगळ्या मराठी सिनेमांमध्ये आता नायिका प्रधान सिनेमे आहेत आणि त्यांच्यामुळे चित्रपट चालत आहेत. तुला माहिती आहे का ही गोष्ट, ही कोणाच्या नजरेत आली नाहीये, पण हे मला जाणवतं की अभिनेत्रींमुळे चित्रपट चालतोय. तर मला वाटतं ज्या माणसाला स्त्रीची व्यथा आणि ताकद कळली आहे त्याला जगातलं सगळं कळलंय. तो अक्षय हा पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तेव्हा मला असं वाटतं की येस, आता मोठी मोठी स्वप्न बघायला हरकत नाही, नुसती कवयित्री काय, आणखी काय 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 करू. म्हणजे फायनली आता अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, पण ही परत एकदा खूप जेन्युअनली भावना आहे. काय आहे ना, जेव्हा आपल्या स्वप्नांना पंख मिळतात तेव्हा स्वप्न बघायची भीती वाटत नाही. राजाश्रय मिळाल्याची भावना आहे की तू कर, बाकी पैसा बिसा हे सगळं होत राहील, ते आम्ही करतो. आजचा हा सगळा कार्यक्रम तुम्हाला माहिती असेल नसेल, सगळा कार्यक्रम प्लॅनेट मराठीने एक्झिक्यूट केला, म्हणजे खर्च सगळा प्लॅनेट मराठीने केला. जर मला खर्च करायची वेळ आली असती कदाचित मी एवढा मोठा केला नसता. मी म्हटलं असतं रोहित भाईशांना, रोहित भाई थोडा कम कीजिए ना पैसा, असं झालं असतं माझं. परंतु हा मनुष्य म्हणाला, हो दे खर्च, मोठा करू कार्यक्रम, येऊ दे, किती लोकांना बोलायचंय बोलव, तू कुठे करायचं आहे, मेन्यू काय, तू म्हणशील तसं. असं जेव्हा खूप प्रेमानं कोणीतरी खूप विश्वासानं सांगतं तेव्हा फार बरं वाटतं आणि मग असा मोठा कार्यक्रम करायला भीती वाटत नाही, मोठी स्वप्न बघायला भीती वाटत नाही. सो थँक्यू सो मच अक्षय. या सगळ्या असोसिएशनबद्दल मी खूप आनंदी आहे आणि खूप प्रोजेक्ट्स एकत्र करायचे आणि त्याची मी ऑलरेडी स्वप्न बघतीये. बरं, याचबरोबर या प्रसंगी मला देवाचेही फार आभार मानावेसे वाटतात की देवानं मला कष्टप्रद आयुष्य दिलं. जतीन सरांनी अगदी 2 ओळी ते सांगितलं. मला एक ओशोंची खूप एक कथा आहे, ती फार भावते. ती कथा अशी आहे की एक शेतकरी असतो आणि तो देवाला सतत दूषणं देत असतो की हे काय, तू वेळेवर पाऊस पाडत नाही, तू वेळेला सूर्यप्रकाश देत नाही, पाऊस पाडतो तो इतका पाडतो की सगळं वाहून जातं, नाहीतर दुष्काळ, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, त्यामुळे माझी पिकं येत नाही आहेत, त्यामुळे मी असं रडतोय, असं तू दूषणं देत असतो फार. तर देव वैतागतो एका दिवशी, म्हणतो सॉरी, ह्या सगळ्या चाव्या, ही पावसाची, ही सूर्यप्रकाशाची वगैरे वगैरे वगैरे, तुला हवं तसं सगळं कर, तुला हवा तितका पाऊस पाड, हवा तेव्हा पाड, हवा तेवढा सूर्यप्रकाश, तुला हवं तसं कर, 1 वर्ष सगळं तुझ्या हातात. तो खुश होतो शेतकरी, वा. आणि 1 वर्ष तो खरंच खूप कष्टानं एवढा तर एवढाच पाऊस पाडतो, एवढा तर एवढा सूर्यप्रकाश, सगळं तो करतो इमाने इतबारे, आणि खरोखरीच पिकं डोलायला लागतात, हिरवीगार पिकं, अरे वा वा. तो खूप खुश होतो. कापणीचा दिवस उगवतो, पिकं कापायला घेतात आणि त्याच्या लक्षात येतं की दिसताना तर पिकं छान अशी टुमदार दिसत आहेत, पण आतमध्ये काही पिकांना कीड लागली आहे किंवा आतमध्ये काही हायच नाही, ती मोकळीच आहेत, आणि तो ढसाढसा रडायला लागतो आणि तो देवाला विचारतो की काय चुकलं माझं, मी तर सगळं इमाने इतबारे इत्यंभूत केलं होतं, तंतोतंत सगळ्या गोष्टी पाळल्या होत्या, काय राहिलं, काय, मी सगळं दिलं होतं माझ्या पिकांना, काय राहिलं नेमकं, काय चुकलं माझं. त्यावेळेस देव म्हणतो, तुला असं वाटते तू सगळं दिलंयस रे मित्रा, पण तू एक आत्यंतिक महत्वाची गोष्ट दिलेली नाहीयेस ते तुझ्या पिकांना, आणि ती म्हणजे संघर्ष. त्या पिकांना मोठं होण्यासाठी, ग्रो होण्यासाठी त्यांचा एक संघर्ष हवा होता, हवा असतोच प्रत्येकाला. ते म्हणतात ना, तावून सुलाखून ती आता न्हावून निघाली आहे, आता तेजस्वी चमकती आहे, त्या पद्धतीनं त्यांना संघर्ष हवा होता मित्रा, तो तू दिला नाही, सगळंच आयतं दिलंस, त्यामुळे ते काय बनू शकले नाहीत. यासाठी देवाचे आभार की त्यांनी मला खूप संघर्ष दिला. त्याचबरोबर माझे सगळे अफेअर्स, ब्रेकअप्स यांचेही खूप मनापासून आभार. मी अनेक वचनी म्हणतेय कारण एकापेक्षा अधिक आहेत, यादी वगैरे नाही आहे बरं का. पण येस, मला जेन्युइनली असं वाटतं की जेव्हा तुम्ही खूप डाऊन लेवलला असता तेव्हा त्या वेळेला तुम्हाला काहीतरी ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे याविषयी रुमी, जो माझा एक वन ऑफ द फेवरेट फिलॉसॉफर आहे, त्याचं जे म्हणणं आहे ते मी 2 ओळी म्हणते. द वुंड इज द प्लेस
द वुंड इज द प्लेस वेअर द लाईट एंटर्स यू, किंवा दीज पेन्स यू फील आर मेसेंजर्स, लिसन टू देम. आणि हे मला अतिशय भावलेलं आहे. रुमीसाठी टाळ्या या. त्यामुळेच ज्यांनी त्रास दिला, अपमान केले, दुःख दिली, त्या सगळ्यांचे या निमित्ताने आभार. ज्या जखम्या मला झाल्या त्या जखमांची आज कविता झालेली आहे मित्रांनो. मनापासून धन्यवाद. बरं, या सगळ्या गोष्टींकडे काय ना, जेव्हा आपण त्या दुःखामध्ये असतो तेव्हा कविता वगैरे होत नाहीत ना, तेव्हा आपण रडत असतो. तो जो पॅच असतो तिथून बाहेर पडण्याचा, तो कधी कधी फार मोठा असू शकतो, किंवा काही मंडळी त्यातून बाहेर पडू शकतही नाहीत. तर ह्यातून मी पटकन बाहेर पडू शकते, ह्यासाठी मी माझ्या दोन्ही लाडक्या आध्यात्मिक गुरूंना खूप धन्यवाद देते. दॅट इज ओशो आणि श्री श्री रविशंकर. त्यांनी ध्यान आणि प्राणायाम माझ्या आयुष्यात आणलं आणि माझ्या आयुष्यात जी काय सजगता आली आहे, मी काय बोलू शकत नाही त्याविषयी. तर स्थूल आणि सूक्ष्मपासून, म्हणजे मी माझ्या असण्यापासून दिसण्यापर्यंत, म्हणजे श्री सांगतात त्याप्रमाणेच त्याच गोष्टी मी खाते, त्या वेळेला खाते. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, आपण जे खातो ते आपण बनतो. त्यामुळे माझं शरीर, मन, आत्मा या सगळ्यांवर त्यांचा इम्पॅक्ट आहे. सो त्यांना खूप खूप धन्यवाद. याचबरोबर मी एक खरं माझ्या कविता संग्रहामध्ये कृतज्ञता असं एक सदर लिहिलेलं आहे, ते पण मी वाचून दाखवू इच्छिते. सदैव कृतज्ञ. शास्त्रीय नृत्यामुळे माझ्यावर अगणित संस्कार झाले, भरतनाट्यम. त्यामुळे मी मानसिक, नैतिक, धैर्य, संयम अशा अनेक बाबतीत मार्गावर राहते असं मला नेहमी वाटतं. भरतनाट्यम नृत्य व ज्यांनी माझ्यावर हे संस्कार केले ते माझे नृत्यगुरू श्रीमती स्वातीताई दातार व श्री परिमल फडके. माझ्या आयुष्याकडे, कलेकडे, नृत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलवणारं, खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरलेलं ललित कला केंद्र, गुरुकुल, पुणे विद्यापीठ. माझे दोन लाडके आध्यात्मिक गुरु ओशो आणि श्री श्री रविशंकर, ज्यांनी मला प्रोत्साहन देत, माझ्या मागे तगादा लावून, सूचना करत, अतिशय प्रेमानं माझ्याकडून कवितांचं काम पूर्ण करून घेतलं. त्या माझ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता द्विवेदी व त्यांचे यजमान श्री जयंत द्विवेदी, जणू माझे आजी आजोबाच. माझ्या लोकप्रियतेमुळे, सततच्या तुलनेमुळे, माझ्याबद्दलच्या लोकांच्या स्वाभाविक आकर्षणामुळे ज्याच्यावर काहीसा अन्याय होतो तो माझा धाकटा भाऊ प्रसाद. ही गोष्ट जिनं अतिशय समजूतदारपणे पचवली ती माझी भाऊजय ऋतुजा. आमची पूर्वीची काहीही ओळख नसताना माझ्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला याल का असं विचारता क्षणी तत्काळ होकार देणारे उत्तम लेखक, गीतकार व कवी श्रीयुत प्रवीण दवणे सर. काव्यसंग्रहास कारणीभूत ठरलेलं अभिजित व अश्विनी पानसे हे जोडपं. काव्यसंग्रह होऊ घातलाय हे ज्या क्षणी कळलं तत्क्षणी प्लॅनेट मराठी ह्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पाडेल असं म्हणणाऱ्या व अतिव प्रेमानं ते पार पाडणाऱ्या प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा श्री अक्षय बर्दापूरकर. कवितांना अतिशय मार्मिक रेखाचित्र देणारी माझी मैत्रीण व अभिनेत्री सौ सायली देवधर बुरसे, तिच्याच नवऱ्यानं गौरवनं आता सुरुवातीला जी गणेश वंदना सादर केली. व्यक्तिमत्वातील नेमकेपणा कुशलतेनं टिपणारा प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस नेरुरकर. कमी कालावधीत उत्कृष्ट मुखपृष्ठ डिझाईन व चित्रांकन करणारा मंगेश सावंत. कविता टायपिंग आणि मेल करणं अशी जी अवघड कामं आहेत आणि ती माझ्याबरोबर राहून करताना ती आणखी अवघड होऊन बसतात, अशी कामं जिनं पार पाडली आणि नेहमीच जी मला मदत करत राहिली अशी माझी लाडकी मैत्रीण श्रद्धा काकडे. माझी स्टार वंडर्स नावाची एक्सटेंडेड फॅमिली. ह्यातली प्रत्येक कविता मी मुंबईत लिहिली आहे, कारण पुण्यात मुभा नव्हती, तुम्हाला मी सांगितलं. ह्यातली प्रत्येक कविता मी मुंबईत लिहिली आहे. मला जगण्याचं भान आणि विशेष ओळख देणारी माझी प्रिय मुंबापुरी. माझ्यावर आणि माझ्या कवितांवर विश्वास दाखवणारे ग्रंथाली प्रकाशन, धनंजय गांगल, अरुण जोशी, सुदेश हिंगलासपूरकर, ग्रंथालीचे कार्यकर्ते आणि सहकारी. कलावंत म्हणून नेहमीच ज्यांचं उदंड प्रेम व आशीर्वाद मला मिळाले ते रसिक. तुम्ही इतर कलाकृतींवर माझ्यावर प्रेम केलंत आणि विश्वास दाखवलात, त्यामुळे आज मला माझा कविता संग्रह प्रकाशित करण्याचं धाडस होतंय हे मी इथे नमूद करू इच्छिते. आणि अपेक्षा आहे की तुम्हाला हा कविता संग्रह आणि माझी कवयित्री ही भूमिका देखील आवडेल. होपिंग फॉर द बेस्ट. आणि माझी आते बहीण अनुराधा भागवत आणि माझ्या भाच्या याज्ञसेनी व शिवप्रिया यांचा नामोल्लेख माझ्या पहिल्या काव्यसंग्रहात असायलाच हवा, म्हणून त्यांचीही नावं या काव्यसंग्रहात आहेत.
सो येस, याचबरोबर आणखी काही व्यक्ती आहेत ज्यांचे मी आभार मानू इच्छिते. ॲक्च्युली आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम नाही आहे, तो नंतर होणार आहे, परंतु मी इथे उभी राहून आज हे बोलतीये ह्यामागे बऱ्याच मंडळींचा हात आहे, कष्ट आहेत, त्यांची मी नावं इथे घेऊ इच्छिते. प्रवीण तरडे, त्यांनी आमचं नाईट शूटिंग असायचं, नाईट शिफ्ट्स, आणि तेव्हा जागर राहण्यासाठी मी त्यांना कविता वाचून दाखवायचे. त्यामुळे त्यांनी देखील माझा काव्यसंग्रह सगळ्यात आधी ऐकला आणि त्यांनी मला 2-3 कवितांना शीर्षकं सुचवली, काही बदल सुचवले जे मी केले देखील. तर येस, थँक्यू प्रवीणदा. वाहिद माझा मित्र आणि मिरांडा मॅम ज्यांनी इंग्रजीतल्या दुरुस्त्या मला सुचवल्या. माझे सौंदर्यशास्त्राचे पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक शरदचंद्र भेलके सर ज्यांनी हिंदीतल्या दुरुस्त्या मला सुचवल्या, आणि जोशी सर, अरुण जोशी, ज्यांनी मराठीतलं प्रूफ रिडिंग केलं. सानिका जी आज कॉम्पेअरिंग करते, सानिका हे खूप अवघड काम असतं हे मला आता यथावकाश कळून चुकलंय. तुझं खूप खूप कौतुक मैत्रिणी. त्याचबरोबर अमृता मानेसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. आई शपथ सांगते, इकडचं पान सुद्धा उचलून मी इकडे ठेवलेलं नाही, सगळं या मुलींनी मॅनेज केलंय. आज मला अजिबात टेन्शन नव्हतं. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री युज्युअली मला झोपच लागत नाही, मी रात्रभर विचार करत राहते, हे घेतलं का, ते घेतलं, काय बोलायचं, हे सगळं चालू राहतं, मला स्वप्न पडतात. पण काल रात्री मी छान झोपले. ऑल थँक्स गोज टू यू डार्लिंग. थँक्यू अमृता. त्याचबरोबर माझी मॅनेजर गायत्री चित्रे, लंगडत ती बिचारी सगळं कामं करते. थँक्यू गायत्री. त्याचबरोबर प्लॅनेट मराठीचे सौम्या वेळेकर, अमित भंडारी, जयंती बामणे, मनाली दीक्षित, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर अतीव प्रेमानं या कार्यक्रमाला जे आले, जे खरं तर स्वतः खूप उत्तम वक्ते आहेत, कवी मनाचे आहेत, खूप छान अभिनेते आहेत, सूत्रसंचालक आहेत, अशी दिग्गज मंडळी इथे येऊन आज माझ्या काव्यसंग्रहातल्या कविता वाचून दाखवत आहेत. हे चित्र इतकं विलोभनीय, इतकं अविस्मरणीय होतं. त्यासाठी पुष्कर दादा तुझे, विजू सर तुमचे मनापासून आभार. थँक्यू विजू सर. तर काल रात्री मी फोन केला आणि आज आले. थँक्यू सर, खूप प्रेम. स्पेशल थँक्स गोज टू श्रीयुत प्रवीण दवणे सर. मला या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं इतकी एक आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, ती म्हणजे इतकं गोड व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलंय प्रवीण सर. म्हणजे हरकत नाही, प्रामाणिक राहायला चालतं. म्हणजे सगळेजण म्हणतात ना, प्राजक्ता एवढं थेट असू नये, एवढं प्रामाणिक असू नये, एवढं सगळं मनातलं बोलायचं नसतं पोरी, तुला लोक फसवतील, हे करतील. पण आतला आवाज सांगत असतो की नाही, काही बिघडत नाही, हरकत नाही, आपण वागू, आपल्याप्रमाणे जग बदलेल की हळूहळू, त्यांना कळेल की आपली जेन्युइन भावना. पण ह्याला बळ मिळत राहतं ते अशासारख्या माणसांमुळे. अशी माणसं आहेत निर्मळ मनाची, निसंग, त्याच्यामुळे असं वाटत राहतं हो हरकत नाही, आपण बरे राहूया, आपण आनंदी राहूया, आणि सुख, समाधान, शांती, रात्रीची छान झोप आपल्याला मिळत राहील. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, श्रीयुत अभिजित पानसे, जे खरं तर मी सांगितल्याप्रमाणे की हा काव्यसंग्रह होण्यामागे हे जोडपं कारणीभूत आहे, आणि हा कार्यक्रम मोठा एवढा करायला हवाय, आणि हा थॉट मनात टाकण्यामागेही तेच कारणीभूत आहेत. नाहीतर जसं अक्षय आणि आम्ही बोलत होतो की जाऊ दे ना अक्षय, पॅन्डेमिक येत, लोक येतील का, कशाला एवढी उठाठेव करायची, आपण ऑफिसमध्ये करूया. मी तर एका पॉईंटला माझ्या घरात सुद्धा प्रकाशन सोहळा करायला तयार होते की मी माझ्या आईच्या हस्ते काव्यसंग्रह प्रकाशित करणारे आणि ऑनलाईन करणारे. इतकी मी एका पॉईंटला थकले होते, कारण सातत्यानं लॉकडाऊन होत होतं, सातत्यानं तारखा पुढे जात होत्या. आजची ही तारीख खरं तर आज मी माझ्या हास्यजत्रेच्या टीमला खूप मिस करतेय. सचिन मोटे सर आलेत. सचिन मोटे सर आमचे हास्य जत्रेचे लेखक आणि निर्माते आज इथे आलेले आहेत सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून. थँक्यू सो मच सर. ॲक्च्युली त्यांनी चिडायला पाहिजे माझ्यावर. आज आमचं शूटिंग आहे हास्य जत्रेचं, त्यामुळे आमची टीम येऊ शकली नाही. पण जसं ज्यांनी अर्पण पत्रिका ज्यांनी वाचले त्यांना लक्षात येईल की आज हा काव्यसंग्रह मी माझ्या आईवडिलांना आणि शिवाला अर्पण केलाय, आणि आज सोमवार आहे. आज मुहूर्त होता माझ्या मनातला, त्यामुळे मी ही तारीख आजची बदलली नाही. ऑल्सो सॅटर्डे संडे कधीही लॉकडाऊन घोषित करतात, त्यामुळे काल नाही, आणि नंतर कोणाकोणाला जमणार नव्हतं, त्यामुळे आज हा मला प्रकाशन सोहळा करावा लागला. आय मिस यू हास्य जत्रा टीम. आपण लवकरच पार्टी करणार आहोत.
आणि येस, पानसे सरांना पुनश्च खूप खूप धन्यवाद. म्हणजे बॅकड्रॉप काय असावा, ते इन्व्हाइटवर काय मजकूर असावा, ते मुखपृष्ठ यांनी बदललं बरं का. आम्ही वेगळं केलं होतं. ही यांची आयडिया आहे. मंगेशने ते एक्झिक्यूट केलं. आयडिया ह्यांची. काय मेन्यू असावा पासून सगळ्या गोष्टी ज्यांनी क्रिएटिव्हली एक्झिक्यूट केल्या. थँक्यू सो मच सर. थँक्यू. ॲक्च्युली खूप छोटा शब्द आहे आणि तुम्ही राजकीय नेते आहात, त्यामुळे मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन वगैरे म्हणणं मला भीतीदायक वाटतंय. पण मी एवढं मात्र नक्की आज मी म्हणेन की तुम्हाला वचन देते सगळ्यांसमक्ष की तुम्ही माझ्या या काव्यसंग्रहास कारणीभूत ठरलात. तुमचा काव्यसंग्रह लवकरच यावा यासाठी मी जोरदार प्रयत्न करणार आहे. आणि सरते शेवटी रॉ आहे, बेसिक आहे माझा काव्यसंग्रह. मी म्हटल्याप्रमाणे वृत्तछंद नाहीत, पण छान थॉट आहे. तर छोटा जीवन प्रवासच मी जणू काही तुमच्यासमोर आता तुमच्या हातात सुपूर्द करतेय. जरूर आस्वाद घ्यावा आणि गोड मानून घ्यावा. प्राजक्त प्रभा तुमच्या हाती सुपूर्द. धन्यवाद. थँक्यू प्राजक्ता. आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आता येतोय, पण त्याआधी पानसे सरांना मी विनंती करते की प्राजक्ता इतकं भरभरून बोलले तुमच्याबद्दल, आता तुम्ही तिच्याबद्दल बोलावं आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल बोलावं. प्रेक्षकांचे चेहरे असे आहेत की तुमचं एकमेकांचं कौतुक एकमेकांना फोन करून करा की. तेच तर ऐकतोय मग आजपासून. नाही पण खरंच कौतुकास्पदच आहे. प्राजक्ता माळी आम्हाला फक्त पहिल्यांदा हास्य जत्रेतनं भेटली आम्हाला. आणि हास्य जत्रेने काय काय दिलं याच्याकरता मोठे मी एक कार्यक्रम खरंच घेईन तुमचं धन्यवाद म्हणायला. तुमचे दोन्ही सचिन. म्हणजे पूर्वी एकच सचिन मुंबईतला फेमस होता, आता 3 सचिन फेमस आहेत. सचिन तेंडुलकर, सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. आणि या तिघांनी आनंद दिलाय महाराष्ट्राला. आमचा स्ट्रेस बस्टर म्हणून आम्ही बघत असतो. पण त्या प्रवासाला, हास्याच्या प्रवासाला पण असं हसत हसत असं बोटाला धरून तुमच्या हास्य दालनात प्रवेश करणारी प्राजक्ता दिसली की मला असं वाटतं कार्यक्रमाची, हास्य जत्रेची शोभा अजून वाढते. बरंच प्राजक्ताविषयी बोलणं झालंय. ती लहानपणापासून ती एव्ही वगैरे बघितल्यावर आपल्याला कळतं की केवढं काय काय करते ना ही. नृत्यांगना आहे, अभिनेत्री आहे, कलाकार आहे, कवयित्री आहे. एवढं मल्टीटास्किंग घेऊन एकदम हसऱ्या चेहऱ्याने वावरत असते. मला कौतुक वाढण्याचं कारण म्हणजे मी राजकारण करत असतो, थोडंफार कलाक्षेत्रात काहीतरी प्रयत्न करत असतो. नुसतं 2 टास्क केलं तरी मला गोंधळ माझ्या आयुष्याचा हा आहे की राजकारणात मला लोक कलाकार म्हणून ओळखतात आणि कलाकारांमध्ये राजकारणी म्हणून ओळखतात. चला करिअर काय दोन्हीकडे होत नाही माझं. मध्ये मध्ये कार्यक्रम घेतो, पाहुणे, भाषण मग. पण एवढं मल्टीटास्किंग करून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणं हे या वयात लहानच आहे. पण म्हणजे कवितेकडे वळण्याचं एक धारिष्ट्य असावं लागतं. कविता हा मी नेहमी म्हणतो की र ला र आणि ट ला ट लावून माझा लेख विजूला अगदीच माहिती आहे. आत्ता प्राजक्ताला मी सांगू इच्छितो की आता या कवितेच्या प्रदेशात तू आता पाऊल ठेवलंय. म्हणजे कवितेच्या डोहात आता तू नुसते पावलं बुडवलीस. आम्ही आयुष्य डुंबलो त्याच्यामध्ये. कवितांबरोबर आम्ही जगणारी माणसं आहोत. म्हणजे अगदी कुसुमाग्रज, बापट, करंदीकर, खरं तर नामदेव ढसाळ, रॉय किणीकर, चित्रे मध्ये नायगावकर, बागवे, म्हात्रे तर आमच्या मैफिली होत असतात. ते अगदी संदीप खरेपर्यंत. महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला प्रामुख्याने जर सिद्धहस्त लेखणीचं नाव घ्यायचं तर 2 नावं माझ्यासमोर पटकन येतात. संदीप खरे आणि वैभव जोशी. ही कवितेच्या प्रवासातली ही
शिखरं गाठणारी माणसं आहेत, आधी शिखरं गाठलेली माणसं आहेत. आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे, पण तरीही हरकत नाही. त्या ठिकाणी पोचणं जमेल ना जमेल, पण हा प्रवास कवितेचा गमतीदार असतो, आनंददायक. अर्थात माझ्यासारखा थोर लोकांचा हातभार लागला हेही नसे थोडकी. आमच्या दोघांचा, अश्विनीचा आणि माझा हात लागला. तसं पुष्करला माहिती आहे, माझा हातभार लागला की बरेच लोक मोठे होतात. उदाहरण देतो, रमेश पानसे. आता ग्रंथालयाने बरेच शिक्षण तज्ञ म्हणून ओळखता तुम्ही, बरेच पुस्तकं पण मला असं वाटतं ग्रंथालयाने छापली आहेत. इकडे लक्ष दे पुष्कर, ऐकून घे. आता माझे वडील, आता माझा बाप म्हणून सांगत नाही, पण या देशातला मोठा शिक्षण तज्ञ आहे. त्यालाही माझाच हातभार आहे, सिंहाचा वाटा माझाच आहे हे मी सांगतो, जबाबदारीने सांगतो, विधान करते मी. कारण आत्ताच्या प्रस्थापित शिक्षण व्यवस्थेमधून काय प्रॉडक्ट येतं हे त्यांना माझ्या रूपाने समजलं. त्यांच्या समोर दोनच पर्याय होते, की एक तर मला सुधारायचं किंवा या देशाची शिक्षण व्यवस्था सुधारायची. त्यांनी सोपा पर्याय निवडला. मला काय सुधारण्याचं काय भाग नाही, म्हणलं शिक्षण व्यवस्था सुधार, सोपं आहे ते. तसं माझा हातभार लागला की तुझं कवितांचं हे प्रस्थ पण मोठं होईल असा विश्वास ठेव. या सगळ्या गोष्टीमध्ये तिने बरंच कौतुक केलं, माझ्यामुळे झालं, हे झालं. मेनू वगैरे मी ठरवला, काय नाही. रोहितभाई शाह माझे जवळचे मित्र आहेत, मी त्यांना याच्या समोर बसवलं, त्यांनी लिस्ट आणून ठेवलं आणि काय काय पाहिजे विचारलं. आहे रोहितभाई. तेव्हा मी फक्त तिला एकच सांगितलं की आम्ही टिपटॉपचे अतिशय निष्ठावान मेंबर आहोत, त्यामुळे इथे काही मागवलं तरी ते चांगलंच असतं. त्यामुळे रोहितभाईंनी प्रेमाने ये भी ले लो वो भी ले लो असं करत करत ती लिस्ट त्या दिवशी वाढवली. जेवढं इथलं जेवण गोड असतं तेवढा रोहितभाई शाह नावाचा माणूस गोड आहे. शहा असलं तरी सगळ्या मराठीच्या कार्यक्रमांना येतात, आणि शहा नाव असलं तरी या देशात कुठलीही जबरदस्ती ते करत नाहीत आपल्यावर. चला किडा काय जात नाही राजकारणाचा. पण आता दिवस प्राजक्ताचा आहे, ग्रंथालयाचा आभार. अक्षय पुष्कर सगळेच. अक्षयची आणि माझे म्हणजे फारच इतिहास आहे, म्हणजे फार मोठा इतिहास आहे. का तो आता प्लॅनेट मराठीचा आहे, आणि तो इतिहास कधीही प्लॅनेट मराठीवर दाखवू नकोस. म्हणजे अक्षय माझा इतका जवळचा मित्र आहे की आम्ही कमसे कम 8 ते 10 देश एकत्र हिंडलोय. म्हणजे पूर्वीपासून अक्षय आणि मी एकत्र काय काय केलं हे सांगायला झलावत नाही मी, पण चांगली कामं केली आहेत. पण मला प्राजक्ताचा माझ्या बाबतीतलं वेगळं मला कौतुक मनापासून करायचं आहे, ते म्हणजे की अर्थात अश्विनी आणि प्राजक्तांनी ते घाट घातला होता मागच्या वर्षी माझं काव्यसंग्रह आणण्याचा. खूप वर्ष माझ्या मनात आहे, आणि तरी मी आपला देतो, कविता करतो. कारण माझ्या कविता ह्या माझ्याकडे म्हणजे बऱ्याचशा नाही आहेत. म्हणजे अर्ध्या कविता तर विजू मानेकडे सापडतात, म्हणजे तो माझ्या नावानेच ऐकवतो, काही संशयाने बघू नका त्याच्याकडे. बरं, त्या अर्ध्या बऱ्याचशा म्हणायचं का काही टिश्यू पेपरवरच जास्त रसवलेल्या आहेत त्या. पण विजू सारखे जीवाभावाचे मित्र माझ्या आयुष्यात आहेत की त्यांनी त्या जपल्या कविता, लिहून ठेवल्या. म्हणजे मला माझी एखादी कविता हवी असेल तर मी विजूला फोन करतो, विजू आहे का रे? त्यांनी त्या लिहून ठेवलेल्या आहेत, त्यांनी त्या टाईप करून ठेवलेल्या आहेत. का कोणाच ठेवून? त्याला खात्री असेल मी गेल्यानंतर त्याला चांगली किंमत येईल वगैरे. गेल्यानंतर म्हणजे पुढे गेल्यानंतर आयुष्यात रे. पण त्यांनी त्या जपल्या, आणि या कविता एकत्र करता करता मला वाटलं असं की आता करूया आपण पुस्तक. पण अश्विनीला माहिती की करूया हे मला खूप वेळा वाटतं, काय होत नाही. पण हिची जी वृत्ती आहे की एकदा काम घेतलं की त्याच्या मागे लागायचं तडी जाईपर्यंत कान खात राहायचं. अर्थात तिने स्वतःच्या बाबतीत हे केलं म्हणूनच तिचं पहिलं पुस्तक आलेलं आहे. आणि म्हणजे तिचं पहिलं पुस्तक आलं की दोघांच्या अशा नजर आहेत, बघा माझं आलं पण बोलत बसता तुम्ही. तर मी इथे त्यांच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की लवकरच माझं पुस्तक येईल. म्हणजे प्राजक्ता प्रभाचं एवढं इन्स्पिरेशन तरी मी नक्कीच घेऊ शकतो, आणि ते मी घेतलेलं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये
प्राजक्ता केवळ आत्ता कवयित्री म्हणून नाही, आमचं गेले म्हणजे प्राजक्ता आणि माझी मैत्री झाली आणि देशात लॉकडाऊनच लागला डायरेक्ट. मागच्या वर्षी आमची मैत्री झाली, आम्ही एका प्रोजेक्टवर काम करत होतो, करतोय, करत राहू अनेक वर्ष बहुतेक. पण त्यांच्यात आमच्यात याचं कारण ती तिची मतं नितळपणे मांडते समोर. ठीक आहे, आपल्याला पटतील न पटतील जे काही आहे ते. माझ्या आयुष्यात मित्रांचा गोतावळा भयंकर मोठा आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्या जे जवळ राहिले, मग ते यशस्वी असोत अयशस्वी होतात, काही करत असोत, पण जे जवळच्या अजून मला वाटतात त्यांच्यात एक गुण असतो कायम, तो म्हणजे ती माणसं खरी आहे. खरी माणसं मिळणं सध्या मला मुश्किल वाटतं. ती ज्या कार्यक्षेत्रात काम करते त्याच्यात तर रोज मुखवटे बदलत बदलत कलाकार म्हणून ती काम करते, त्यातूनही ती खरी आहे. आणि मला सगळ्यात तिचा जो खरेपणा जो भावतो, तो खरेपणा या कवितांमध्ये उतरलेला आहे. त्या कवितांची उंची काय, खोली काय, त्याची यमक काय आहे, याच्या पलीकडे तो इनोसन्स आहे, तो खरेपणा आहे, तो प्रामाणिकपणा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्राजक्त प्रभा हे मी कवयित्री नाही म्हणण्यासारखं याच्यात काही नाही. की तुला जे भावलं, तुझं जे भावाविश्व तू मांडलंस, ते ज्या प्रामाणिकपणे मांडलेलं आहेस, त्या प्रामाणिकपणाला नक्की दाद मिळेल. तू नुसती कवितेला साथ घातलीस तर पावसाने केवढी दाद दिली. त्यामुळे महाराष्ट्रातले सगळे लोक तुझ्यावर प्रेम करतातच, करत राहतील, तुझ्या पुस्तकावर पण करतील. आणि हा काव्य प्रवास तुझा असाच खूप मोठा होत जावा. तशी ती आमच्या कुटुंबातलीच भाग आहे. मी तिच्या आई वडिलांना पण सांगतो, अश्विनी कालपासून म्हणते, अरे इतके जवळ येणार आहे तर चहाला बोलव जेवण झाल्यानंतर वगैरे. म्हणजे ही माहिती नाही, आमंत्रण आहे. तर म्हणजे तिचं पुण्याला कुटुंब आहे, ती गोरेगावला राहते, तसं तिचं ठाण्याला पण कुटुंब आहे, असंच आम्ही म्हणतो नेहमी. तेवढाच वयाचा आधार घेऊन तिला मी मनापासून आशीर्वाद देणं इतका मी मोठा आहे की नाही माहिती नाही, पण आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आणि मनापासून सांगतो की हे मी कवयित्री नाही हे वाक्य याच्या पुढे तुझ्या आयुष्यात येणार नाही. तू कवयित्री आहेस. धन्यवाद. धन्यवाद सर. आज खरं तर सगळ्यांचंच भाग्य आहे की प्राजक्ताच्या या काव्यसंग्रहाचं प्रकाशन हे दवणे सरांच्या हस्ते होतंय. ते ठाणेकर तर आहेतच, पण ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक, प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी ज्ञानसाधना कॉलेजमध्ये काम केलंय. आणि 110 पेक्षा अधिक पुस्तकं, सावररे, स्पर्शगंध, रंगमेद, गंधखुणा, असंख्य काव्य आणि लेखासंग्रह, वेगवेगळे कार्यक्रम असतील त्यांनी केलेली. पुरस्कारांची तर नावं घेतली तर मला वाटतं यादी थांबणार नाही. तरी गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रवन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा राज्य पुरस्कार, माननीय दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार. त्यामुळे मला वाटतं आज सर आम्ही तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत की तुमच्या हस्ते हे प्रकाशन झालं. आणि त्यांच्याच काही ओळी आहेत. जुनीच पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतं कुणीतरी, दिवे सगळे विझल्यावर जळत असतं कुणीतरी, अशाच खिडकीत चंद्र होऊन टपटपण्यात मजा आहे, कुणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणून गाण्यात मजा आहे. मी सरांना विनंती करते की सर आम्ही आतुर आहोत तुमचं मनोगत ऐकण्यासाठी. मनपूर्वक नमस्कार. खरं म्हणजे आभाराचं व्याख्यान सुरू होण्याच्या आधी प्रमुख वक्ता म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल मी खरं तर आभार मानतो. याचं कारण असं की सगळेच जण इतके प्राध्यापकी लयीत बोलत आहेत की मला असं वाटलं की पुन्हा एक शेवटी प्राध्यापक ठेवून काय आहे. परंतु ते माझं मनोगत सुरू करण्यापूर्वी प्राजक्तांनी सगळ्यांचं कौतुक केलं, सगळ्यांचे आभार मानले. पण जिच्या कवितांमुळे आज एका अर्थाने या कार्यक्रमामुळे एक सांस्कृतिक आणि सामाजिक अशा नव्या जीवनाचा निरोगी शुभारंभ महाराष्ट्रात झाला, त्या कवयित्रीचं सुद्धा टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे.
कारण आजचा हा कार्यक्रम म्हणजे माझ्या दृष्टीनं एक सर्जनशील बंडखोरीच आहे. कारण एकंदर बंद आणि बाहेर पाऊस असा की येता येऊ नये आणि संपल्यावर जाता येऊ नये अशा काळामध्ये तिने हा महोत्सव आयोजित केला. म्हणून आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी माझ्या पत्नीला विनंती करतो की 2 कविता संग्रह माझे तिला द्यावेत आणि रसिकांच्या तर्फे कौतुक करावं. प्रज्ञाला विनंती करतो. विशेष म्हणजे आजच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशनात एका कवीला बोलण्याची संधी मिळणं हे पण माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि प्लॅनेट मराठीचं मी खरंच मनापासून ऋण व्यक्त करतो. कारण बऱ्याच दिवसांनी आवडलेल्या भावलेल्या कवितेवर मला बोलायला मिळतं आहे. त्याबरोबर ग्रंथालीचं मी एवढ्यासाठी अभिनंदन करतो की कुठल्याही कवीला वाटावं की आपला कविता संग्रह कसा असावा. इतकं सुबक आणि देखणं उत्तम निर्मिती पुल्य असलेलं एक छान पुस्तक त्यांनी मराठीसाठी सादर केलं. म्हणून सुदेश, आपलं आणि ग्रंथालीचं मी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतो. आणि माझ्या बोलण्याची वेळ इथून पुढे मोजावी. याचं कारण असं की पुष्कळदा म्हणजे मी नेमकेपणाने बोलणार आहे, काळजी करू नका, पण वेळ लांबत अशी आली की तुम्हाला पोट तिडकीने ऐकावं लागणार आहे. पण या कवितांबद्दल बोललं पाहिजे. कारण प्राजक्ताबद्दल बोललं गेलं, तिच्या मोकळेपणाबद्दल, लीनतेबद्दल, अनेक तऱ्हेच्या कविता बाह्य अशा गोष्टीबद्दल आणि थोडंसं कवितेबद्दल बोललं गेलं. पण ज्यासाठी मुळामध्ये हा हेतू आहे कार्यक्रमाचा, त्याच्यावर आपण तितक्याच प्रेमाने ऐकावं अशी माझी अगदी नम्र विनंती आहे. झगमगाट अंधार दाखवतोय मला, झगमगाट अंधार दाखवतोय मला, खरंच अनुभवा. खूप प्रकाशात कोणीच दिसत नाही तुम्हाला, खऱ्या अर्थाने एकटे असता तुम्ही तिथं. वा, हे एकाकी क्षणांच्या मधलं जे एक झुरणारं काव्य आहे ते प्राजक्ता माळी यांना व्यक्त करावंसं वाटलं. मी केवळ कोटी करायची किंवा प्रासंगिक बोलायचं म्हणून म्हणत नाही, पण प्राजक्ता तुमच्या नावाचा मला तुमच्याबद्दल आणि कवितेबद्दल बोलताना एक आधार सापडतोय. कारण प्राजक्ताच्या पाकळ्यांच्या मधला जीवनावर प्रेम करणारा अतीव आणि ओतीव असा एक शुभ्र सतेज असा चेहरा तुमच्या व्यक्तिमत्वाला आहे, जो प्राजक्ताच्या पाकळ्यांना आहे. आणि त्याबरोबरच जे थोड्या सहवासात मला तुमच्याबद्दल जाणवलं, कारण तुमच्या वयापेक्षा सुद्धा पुष्कळ अधिक वर्ष मी चित्रपट गीतलेखनाच्या निमित्तानं या झगझगीत विश्वात एक गीतकार म्हणून, एक कवी म्हणून वावरतोय. अनेक अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना आपले भ्रम पंचतारांकित कुरवाळून जोपासताना मी पाहतोय. आणि नंतर ते विलोल होत मोह होताना आणि ते संपत जाताना मी पाहिलंय. पण मग टिकलं कोण? की ज्या प्राजक्ताचा देठ केशरी आहे, त्याला संन्यस्तता आहे, विरक्तता आहे आणि आध्यात्मिक बैठक आहे. आणि त्यामुळे मी या तुम्हाला शुभेच्छा देताना म्हणेन, तुमच्याविषयी मला एक आदर जो वाटला तो केवळ तुम्ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहात म्हणून नव्हे, अशा कितीतरी लोकप्रिय अभिनेत्री पाहत असताना त्यात केवळ एक सोनवर्ख आहे हेही मी पाहिलंय. हे नकारात्मक नाही, परंतु तुमच्या कविता वाचताना आणि नंतर तुमच्याशी बोलताना मला जाणवलं की त्या विनम्रतेत एक शालीनता आहे आणि त्या शालीनतेला व्यासंगाचा स्पर्श आहे. आज आपण आपल्या अगदी प्राथमिक वयातल्या गुरूंना इथे बोलावून त्यांचा सत्कार केलात. मला असं वाटतं की त्यांना बोलायला तुम्ही आशीर्वाद देण्याची संधी शब्द चुकीचा आहे, पण त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले. मला वाटतं कुठल्याही प्रकाशन समारंभामध्ये इतकं विजयी यश मिळवल्यानंतर, इतकं लौकिक अशा तऱ्हेचं यश मिळाल्यानंतर इतक्या पूर्वीच्या गुरुजनांना आठवण्याची पद्धत नसते, ती तुम्ही दाखवलीत. म्हणून हा कार्यक्रम सखोल झाला. या उत्तम सभागृहात आहे, टिपटॉप कार्यक्रम होतोच आहे. सगळी मंडळी इथे
तुमच्यावर प्रेम करून बोलतायत, पण या सगळ्यांच्या मनात आणि बघणाऱ्या तुमच्या लक्षावधी चाहत्यांच्या मनात तुम्ही आज जे उरणार आहात त्याचं कारण तुम्ही तुमचे आईवडील, तुमचा बंधू, तुमची भावजय, भाची आणि गुरु यांचा तुम्ही उल्लेख केलात, सत्कार केलात, कारण त्या सगळ्यांच्यामुळे आपण असतो आणि म्हणून तुमचं लेखन हे मला सच्च वाटतं, हे मी मुद्दामून सांगू इच्छितो. आदरणीय रसिक मित्र मैत्रिणींनो, त्यांनी जे म्हटलंय की जे सुचलं स्फुरलं, तरळलं कळलं, समजलं झिरपलं ते कविता रूपातून प्रगटलं. खरं म्हणजे थोडं आधी बोलण्याची संधी जर भाग्याने मिळाली असती ती कदाचित दुसऱ्या आवृत्तीला मिळेल. पण मित्रमैत्रिणींनो, तर या सगळा प्रवास आहे. खरंच सांगतो प्राजक्ता की सुचणं नुसतं कविता करणं नसतं, तर त्याच्या आधी स्फुरणं असतं, आधी तरळणं असतं, जाणवणं असतं, उमजणं असतं आणि मग झिरपणं असतं आणि मग व्यक्त होणं असतं. हा जो त्याच्यातला प्रवास आहे तो तुमच्या कवितेत आहे. म्हणून कदाचित तांत्रिकदृष्ट्या, वृत्ताच्या दृष्ट्या, छंदाच्या दृष्ट्या या कदाचित अधिक उणे असू शकतात, पण शेवटी कविता भावनांचा विषय आहे. निरांजन जेव्हा उजळते तेव्हा ती किती चकचकीत आहे, ती कुठून घेतले, ती चांदीची की सोन्याची याची चर्चा जग कळत नाही, ती ज्योत किती प्रकाश देते याचा उल्लेख करते. म्हणून तुमच्या कविता मला वेगळ्या वाटतात, हेही मी सांगू इच्छितो. मी जेव्हा त्यांच्या कविता माझ्याकडे आल्या किंवा त्यांचं बोलणं किंवा आमच्या गांगलजींचं मला विचारणं सुरू झालं तेव्हा माझ्या मनात पहिल्यांदा प्रश्न पडला की का बरं कविता लिहावीशी वाटली असेल. एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, लोकप्रिय कार्यक्रमांच्या दृष्टीने आहे, सहज रस्त्याने गेल्यानंतर 50-60 माणसं सहजगत्या येतील आणि दुसऱ्याकडून पेन घेऊन, झरणी घेऊन त्यांची स्वाक्षरी घेतील. एवढी लोकप्रियता असताना कविता काय लिहावीशी वाटली, काय त्याचं कारण? तर मला असं वाटतं प्राजक्ता, या तुमच्या वाटण्यातच तुमच्या कवितेची बीज आहेत. याचं कारण जे या सगळ्या प्रकाशात जे बोलता येत नाही, रंगभूषेच्या आड जे दडलेलं असतं, आसवांच्या मध्ये ग्लिसरीनच्या जे सांगता येत नाही पण आतनं कुडणं जे असतं की जे कदाचित आपल्या काळोखालाही कळत नाही, ते तुम्हाला लिहावंसं वाटलं, कधी डायरीतून, कधी कवितेसारख्या डायरीतून. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ही कविता ही अधिक आतली झाले असं मला वाटतं. मित्रांनो, छंद असतो कवितेचा आधी, पण छंदाचा जेव्हा व्यवसाय होतो आणि मग व्यवसायाचा नाईलाज होतो तेव्हा रंगभूषेच्या आड दडलेला आपल्याला आपला चेहरा शोधणं फार अवघड जातं. आणि मला वाटतं की तुम्ही एक वेगळा रियाज सुरू केला आहे. तुम्ही ओशोंचे आणि श्रीजी रविशंकर यांचे भक्त आणि अनुयायी आहात, पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही जीवनाचे जे साधक आहात. कारण माणसाला व्यक्ती शिकवतात त्याच्यापेक्षा विश्वासघात अधिक शिकवतात. हा माझा वयाचा आणि अनुभव आहे की जितकं तुम्हाला सुख शिकवत नाही तितकं तुम्हाला दुःख, फुलं शिकवत नाहीत तेवढे कंटक तुम्हाला शिकवतात. बोचणारं रक्त की जे व्यक्त करता येत नाही ते तुम्हाला शिकवून जातं. आणि जेव्हा रसिक ही कविता जेव्हा वाचतील तेव्हा असं लक्षात येईल की या कविता साध्या सरळ संवादी आहेत. याचं कारण त्यामध्ये प्रीतीचं, वैफल्याचं मिलन समोर दिसतंय पण तरी पण दुरावा आहे, वादळं येत आहेत पण तरी पण विजापणची सोबत आहे. ह्या अनेकविध अनुभवांचे जे पडसाद आहेत ते तुमच्या कवितेतून व्यक्त करतात. आणि मला वाटतं की तुम्हाला जाणवणाऱ्या शब्दात तुम्ही लिहिता. हे लक्षात घ्या की पुष्कळदा तंत्राचं कौतुक होतं, तंत्रावर ज्यांची हुकूमत आहे त्यांना पुरस्कार अनेकदा मिळतात, पण भावनांना पुरस्कार मिळत नाहीत. कविता संग्रहाच्या रूपाने, रसिकांच्या टाळ्यांच्या रूपाने हा भावनांचा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणूनच तुम्ही व्यक्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे. समारोपाकडे जाताना मी असं म्हणेन की तुमची कविता ही रसिकांना आणि माझ्यातल्या कवीला भावते. याचं कारण ती केवळ सांगणारी कविता नाही आहे प्राजक्ता, तर ती स्वतःला प्रश्न विचारणारी कविता आहे. स्वतःला प्रश्न विचारत जाणं. उरामध्ये भडकलेला वणवा की शिशिरातल्या झुळकेचा शहारा, काय होतं ते? क्या बात आहे. शिशिरातल्या झुळकेचा शहारा, उरामध्ये भडकलेला वणवा, काय होतं ते आणि काय होतं? मला वाटतं हे जे काय होतं ते याच्या पलीकडचे जे आहे ते सांगावंसं वाटतं. म्हणून ही प्राजक्ताची कविता ही आनंदाचा आनंद घेतेच पण दुःखाचाही आनंद घेते. आणि दुःखाचा आनंद घेता ज्याला आलं त्याला मला असं वाटतं की आयुष्य जगता आलं. सुखात तर कोणीही सुखी असेल, लोकप्रियतेच्या शिखरावर तर कोणीही हसरं नाचरं असेल, परंतु जे आज आहे ते उद्या नसतं आणि उद्या नसतं ते सुद्धा पुढे होतं आणि असतं.
अशी जी तुमची कविता आहे ती आम्हा कलावंतांना सगळ्यांना बळ देणारी आहे. तुम्ही असं म्हणता की सावलीनं देहाला मिठी मारली, हा प्रसंग केवळ अशक्य. क्या बात आहे. सावलीनं देहाला मिठी मारावी ही याच्यामधली जी गूढता आहे, तादात्म्यता आहे, ती गोष्ट खूप छान आहे. तुझं माझं नातं या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलंय. मित्रांनो, सतत विद्यार्थिनीच्या वृत्तीनं शिकत राहणारी त्यांची कविता असल्यामुळे सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्याप्रमाणे ही कविता केवळ प्राजक्त प्रभापर्यंतच न थांबता नक्कीच मला असं वाटतं की ती वेगळ्या दिशेनं प्रवास करेल आणि तेव्हा आपण असू. त्या म्हणतात ना, मी झाडं त्या मुळं ज्या परंपरेच्या जमिनीत खोलवर जाऊन माझ्यासाठी पाणी शोधतात. काय सुरेख ओळ आहे पहा. मी झाड त्या मुळं, मी झाड ज्या परंपरेच्या जमिनीत खोलवर जाऊन माझ्यासाठी पाणी शोधतात. मी वड त्या पारंब्या ज्या माझ्या विस्तारापायी भूमीशी एकरूप होतात. मला वाटतं की पारंबीतून जमिनीकडे जाणं आणि जमिनीतून पुन्हा वृक्षाकडे जाणं हा जो एक निसर्गाचा प्रत्येकाला अपरिहार्य अटळ असा प्रवास आहे तो तुमच्या कवितेत आहे. त्यामुळे या सगळ्या रोषणाईच्या आत जे एक निरांजन असतं, ज्या एकाकीपणात आणि माणसांच्या कुठल्याही आत्ता अभंग वाटणाऱ्या सोबतीच्या पलीकडे जी एक सोबत असते ती कवितेची असते. म्हणून उत्तम लेखकांनी लिहून दिलेलं तुम्ही छान सादर करताच रुपेरी पडद्यावर किंवा एखाद्या प्रत्यक्ष रंगमंचावर. त्याही पलीकडे कुणीही लिहून न दिलेलं पण स्वतःच्या जाणीवानीच लिहिलेलं जेव्हा तुम्ही जाणीवेच्या कागदावर लिहिता तेव्हा प्राजक्त प्रभा प्रगटते. धन्यवाद, अभिनंदन. धन्यवाद सर. प्राजक्तांनी उल्लेख केला तसा अनेकांचा वाटा आहे ह्या पुस्तकात, त्यामुळे काही जणांचा तिला इथे सत्कार करायचा आहे. मी विनंती करते सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया. ज्यांनी प्रूफ रिडिंग केलंय ते श्री अरुण जोशी सर. ओके. ग्रंथालीच्याच धनश्री धारप मॅडम. या काव्यसंग्रहाची रेखाचित्र जिने केले ती अभिनेत्री सायली देवधर. गणेश वंदना सादर करणारा गौरव बुरसे. टायपिंग, सगळी मेल्स पाठवणं ह्यात जिने प्राजक्ताला खूप मदत केली आहे ती श्रद्धा काकडे. मुखपृष्ठ डिझाईन करणारे मंगेश सावंत. सगळे छायाचित्र काढलेले तेजस नेरुरकर. टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा. जोरदार टाळ्या रोहितभाईंसाठी होऊ दे. इव्हेंट आणि PR सांभाळणारी अमृता माने.
प्राजक्ताची मॅनेजर गायत्री चित्रे. कुठल्याही पायावर काम करायला जी तयार असते कधीही. एका पायावर गेलंच माझं. अरे 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 तूच खाली उतर. आणि एक अर्थात महत्त्वाचं नाव म्हणजे द्विवेदी कुटुंब. त्यांचं सुद्धा इथे सत्कार प्राजक्ता करणार आहे. सचिन मोटे सरांनाही मी विनंती करते की त्यांनीही रंगमंचावर यावं. हास्यजत्रा टीमच्या वतीने तुम्ही स्वीकारावं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, म्हणजे हे पुस्तक प्राजक्त प्रभा ऑनलाईन बुक गंगा आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. त्यासोबतच अक्षरधारा, पुस्तकपेठ आणि ग्रंथालयाच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळू शकतं. त्याशिवाय आजही कार्यक्रमानंतर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. आपण अगदीच सानिकाचा सत्कार इथे व्हायलाच पाहिजे. जोरदार टाळ्या सानिकासाठी. Good job, good job, good job. अनेक प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन सुद्धा आपल्यासोबत सकाळपासून आहेत. तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. इथे इतका पाऊस असताना तुम्ही सगळेजण आलात, तुमचे आभार. सगळ्या मान्यवरांचे आभार. आणि पुस्तक नक्की वाचा. कसं वाटतंय ते प्राजक्ताला नक्की कळवा. शेवटी इतकंच म्हणेन, तुम्ही आलात, बरं वाटलं. याल ह्याची खात्री होतीच, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. तुम्ही सगळे आलात, खूप खूप बरं वाटलं. कार्यक्रम इथेच संपतोय, मात्र तुम्ही सगळेजण स्नेहभोजनाचा आस्वाद नक्की घ्या. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. धन्यवाद.